सर्वांना नमस्कार. मी दीपक कळडोणे, MSc फॉरेन्सिक सायन्स नेट सेट. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण फॉरेन्सिक सायन्सचे काही MCQs पाहणार आहोत. आणि हे MCQs म्हणजे फॉरेन्सिक सायन्सचे प्रश्न फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज, त्यालाच आपण न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणतो, याची जी आता रिसेंटली एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. चला तर मग आपण पाहूया, सुरुवात करूया कोणकोणते प्रश्न आले होते. हा आपला पेपर आहे फॉरेन्सिक केमिकल सायन्सेस. ठीक आहे, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आता फॅक्ट प्लस नावाची एक्झाम झाली होती. फॅक्ट प्लस म्हणजेच फॉरेन्सिक ॲप्टिट्यूड अँड कॅलिबर टेस्ट इन फॉरेन्सिक सायन्स. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये जो स्टाफ भरला जातो त्यासाठी हे महाराष्ट्र शासनाने कंडक्ट केलेली एक्झाम होते. तसेच ही नॅशनल लेवलला पण एक्झाम झाली होती इंग्लिशमधून. आपल्या महाराष्ट्रामधील ज्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज आहेत त्यामध्ये आपल्याला जी मॅन पॉवर भरायची होती त्यामध्ये आपल्याला मराठीमधून हा पेपर चाललेला आहे. तर या पेपरमध्ये फॉरेन्सिक सायन्सचे बरेचसे प्रश्न आहेत आपल्यासाठी, म्हणजेच डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी. आपल्या सर्वांना माहिती आहे फॉरेन्सिक सायन्स मेडिसिन हा एक महत्त्वाचा पार्ट असतो. तर त्यापैकी आपल्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला कोणकोणता सिलेबस आहे इकडे, तर पॉयझन्स म्हणजे विष आहेत. ठीक आहे, तर त्याच्याशी संदर्भात या केमिस्ट्रीमधले जे महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रश्न आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, म्हणजे इथं बरेचसे प्रश्न आहे. त्यापैकी जे मी टिकमार्क केलेले आहेत ते प्रश्न आपल्याला डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी उपयोगाचे आहेत. त्यापैकी प्रश्न क्रमांक 51 आहे, तो म्हणजे मॅक इव्हन चिन्हाची कोणती वैशिष्ट्ये किंवा मॅक इव्हन चिन्हाची कोणती विशिष्ट लक्षणे आहेत. हा पेपरमध्ये 1 ते 50 प्रश्न आहेत, जनरल नॉलेजचे वगैरे होते, म्हणजे त्याच्यामध्ये मॅथ्स वगैरे. आणि 51 पासून 120 पर्यंत जे क्वेश्चन्स आहेत ते फॉरेन्सिक सायन्सवाले आहेत. तर आपण 51 ते 120 पैकी जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे डिपार्टमेंटल PSIला ते प्रश्न आपण पाहतो. तर आपण 51 वाला प्रश्न पाहतोय, मॅक इव्हनच्या चिन्हाची कोणती विशिष्ट लक्षणे आहेत. आता इथं बघा महत्त्वाचं काय म्हटलेलं आहे, मॅक इव्हन चिन्ह. आता हे चिन्ह कुठं दिसतं हे आपल्याला माहीत पाहिजे. तर ज्यावेळेस आपण अल्कोहोल, ठीक आहे, अल्कोहोल हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे बघा, बरोबर आहे. ठीक आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेसमध्ये आपल्याला अल्कोहोल म्हणजेच दारू पिऊन गाडी चालवणे त्या बाबतीत आपल्याला अल्कोहोल महत्त्वाचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस अल्कोहोल पॉइझनिंग होते त्यावेळेस मॅक इव्हन चिन्ह आपल्याला दिसतं. तर त्यापैकी त्यांनी काय म्हटलंय, विशिष्ट लक्षणं कोणती आहेत. अ मध्ये म्हटले नाडी मंद आणि तापमान कमी असणे. ब मध्ये म्हटले नाडी वेगवान आणि तापमान जास्त असणे. क मध्ये म्हटले पिप्युल्स सुरुवातीला पसरतात आणि हळूहळू त्यांच्या मूळ आकारात परत येतात. ड मध्ये म्हटलेलं आहे पिप्युल्स संकुचित होतात आणि वेगाने त्यांच्या मूळ आकारात परत येतात. तर त्यापैकी पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. पिप्युल्स म्हणजे जे आपले डोळे असतात, डोळ्यामध्ये जे आपल्या बाहुल्या असतात त्यांना आपण पिप्युल्स म्हणतोय बघा. हे सुरुवातीला काय होतात, पसरतात, यांचा आकार पसरतो आणि नंतर परत हळूहळू त्यांच्या मूळ रूपामध्ये येतात. तर हे महत्त्वाचं चिन्ह आपल्याला मॅक इव्हन चिन्हामध्ये हे विशिष्ट लक्षण दिसतं. तर मॅक इव्हन चिन्ह कुठं दिसतं आपल्याला असा प्रश्न आला तर तो आपल्याला अल्कोहोल पॉइझनिंगमध्ये हे चिन्ह दिसतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण, आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा तो म्हणजे प्रश्न क्रमांक 53. तो प्रश्न असा आहे, पॅराथिऑन विषबाधा दरम्यान मूत्रात कोणते कंपाऊंड उत्सर्जित होते. ठीक आहे, आता जे आपल्याकडे वेगवेगळे इन्सेक्टिसाइड्स असतात त्यापैकी पॅराथिऑन एक महत्त्वाचं इन्सेक्टिसाइड आहे. ठीक आहे, इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय, आपण शेतामध्ये जे आपले वेगवेगळे पिके असतात, ठीक आहे, त्या पिकांवरती जे आपण फवारणी करतो, रासायनिक फवारणी, त्यामध्ये आपल्याला हे पॅराथिऑन नावाचं एक महत्त्वाचं स्प्रे आपल्याला सापडू शकतो. आता हे पॅराथिऑन तर त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनो. ठीक आहे, याचं जर केमिकली पाहिलं आपण स्ट्रक्चर तर त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनो फॉस्फेट्स कंपाऊंड. ठीक आहे, केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून आपण याला म्हणतो ऑर्गॅनो फॉस्फो पेस्टिसाइड्स असं आपण त्याला म्हणतो, पेस्टिसाइड. आता याला ऑर्गॅनो फॉस्फो पेस्टिसाइड का म्हटलंय, कारण याच्यामध्ये फॉस्फेट नावाचा ग्रुप असतो. ठीक आहे, म्हणून त्याला आपण ऑर्गॅनिकली याच्यामध्ये फॉस्फेट नावाचा ग्रुप असतो म्हणून त्याला आपण ऑर्गॅनो फॉस्फो किंवा ऑर्गॅनो फॉस्फेट पेस्टिसाइड्स असं आपण म्हणतो. इन शॉर्टमध्ये त्याला OPPS असं म्हणतात, म्हणजेच ऑर्गॅनो फॉस्फो किंवा फॉस्फेट पेस्टिसाइड्स. तर यांच्यामध्ये पहिला आपण पेस्टिसाइडमध्ये या फॉस्फेट नावाचा ग्रुप असतो म्हणून त्याला आपण ऑर्गॅनो फॉस्फेट पेस्टिसाइड्स म्हणतो. असाच एक दुसरा ग्रुप असतो क्लोरीन. क्लोरीन जर असेल तर त्याला आपण ऑर्गॅनो क्लोरो पेस्टिसाइड्स असं म्हणतो. ठीक आहे, फॉस्फेटच्या ऐवजी तर क्लोरीन असतो म्हणून त्याला आपण ऑर्गॅनो क्लोरो पेस्टिसाइड्स म्हणतो. तर इथं आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, तर पॅराथिऑन हा आपला ऑर्गॅनो फॉस्फो पेस्टिसाइड आहे
आणि आपण आपल्या सर्वांना माहीत असेल आपल्याकडे कपाशी असते, कपाशी, बरोबर का, कपाशी किंवा कापूस म्हणतो आपण. या कपाशीवरती आपण जो स्प्रे करतो त्यामध्ये आपल्याला पॅराथिऑन नावाचा एक स्प्रे असतो. तर असं जर एखादं इन्सेक्टिसाइड आपण घेतलं तर त्याच्या विष दरम्यान किंवा विष बाधा झाल्यानंतर मूत्रामध्ये कोणते कंपाऊंड उत्सर्जित होते. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण विष घेतल्यानंतर विष आपल्या शरीरामध्ये जात असतं, काही रक्तामध्ये शोषलं जातं आणि काही मूत्रावाटे बाहेर फेकलं जातं. तर हे पॅराथिऑन विष मूत्रामध्ये एक कंपाऊंड उत्सर्जित करतं, त्या कंपाऊंडचं नाव विचारलेलं आहे. तर अ मध्ये म्हटले पी नायट्रोफिनॉल, ब मध्ये आहे ओ नायट्रोफिनॉल, क मध्ये आहे एम नायट्रोफिनॉल आणि ड मध्ये म्हटले वरीलपैकी काही नाही. ठीक आहे. नायट्रोफिनॉल तर त्यापैकी पी नायट्रोफिनॉल हे आपलं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतो, नायट्रोफिनॉल म्हणजे नायट्रोजन असणार आहे आणि दुसरा फिनॉल असतो. आता एवढ्या डीपमध्ये आपल्याला जायची गरज नाही, फक्त आपल्याला कंपाऊंड कुठलं विचारलं जाऊ शकतं. तर पी नायट्रोफिनॉल पॅराथिऑन नावाची विष बाधा झाली तर ते मूत्रावाटे बाहेर फेकलं जातं. हे फक्त लक्षात ठेवायचं. काय, पॅराथिऑनमध्ये पी नायट्रोफिनॉल हे असतं. पुढील प्रश्न पाहूया आपण. आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे काय, 55वा प्रश्न आहे. स्टँड ऑफ डिटेक्शन पद्धतीमध्ये एक पद्धत सांगली कुठली, स्टँड ऑफ डिटेक्शन पद्धतीबद्दल कोणते विधान खरे आहे. विधान दिलेलं आपल्याला अ मध्ये स्फोटानंतर उपकरणे आणि स्फोटकांचा शोध घेणे, ब मध्ये आहे स्फोटादरम्यान उपकरणे आणि स्फोटके शोधणे, क मध्ये आपलं स्फोटापूर्वी उपकरणे आणि स्फोटकांचा शोध घेणे. तर स्टँड ऑफ डिटेक्शन म्हणजे काय आहे बघा. स्टँड ऑफ डिटेक्शनचं तत्पूर्वी आपण इथं उत्तर पाहूया. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे स्फोटापूर्वी उपकरणे आणि स्फोटकांचा शोध घेणे. या पद्धतीला म्हणतो आपण स्टँड ऑफ डिटेक्शन. तर स्टँड ऑफ डिटेक्शन मध्ये काय केलं जातं बघा, ही एक इमेजिंग सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, इमेजिंग सिस्टीम, आणि त्याला काय म्हणू आपण, इमेजिंग अँड ट्रेस डिटेक्शन असं हिला म्हटलं जातं. ट्रेस डिटेक्शन म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं बघा, आपण पाहिलं असेल कदाचित आपण ज्यावेळेस एक्झामला जातो बघा त्यावेळेस आपल्या संपूर्ण शरीरावरती तो एक डिटेक्टर फिरवला जातो, बरोबर का. त्याच्यामध्ये काय मेटल किंवा आपल्याकडे जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ती चेक केली जाते. त्याचप्रमाणे इथं स्टँड ऑफ डिटेक्शनमध्ये काय केलं जातं, त्या व्यक्तीचं इमेजिंग केलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जर एखादे काय ट्रेस, ठीक आहे, म्हणजे एखादा काय आपल्याकडे अंश असेल कुणाचा स्फोटक पदार्थांचा, तर असा अंश यामध्ये शोधला जातो. थोडक्यात काय केलं जातं बघा, याच्यामध्ये याला आपण म्हणू शकतो स्क्रीनिंग टेक्निक. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, स्क्रीनिंग ऑफ द पीपल म्हणू शकतो आपण. स्क्रीनिंग ऑफ द पीपल म्हणजे काय होतं, व्यक्तींचं किंवा माणसांचं स्क्रीनिंग केलं जातं. म्हणजे जे एखादे सेन्सिटिव्ह प्लेस असेल, बिल्डिंग असेल, रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल, या ठिकाणी जाताना जे लोकांचं स्क्रीनिंग केलं जातं त्याला आपण स्टँड ऑफ डिटेक्शन म्हणतो. मग यामध्ये काय केलं जातं बघा, इथंच म्हटलं आपण इमेजिंग केली जाते आणि ट्रेस डिटेक्शन केलं जातं. म्हणजेच काय, तर स्फोटापूर्वी समजा एखादा स्फोटक पदार्थ असेल त्याच्यामध्ये त्या व्यक्तीजवळ, तर असं एखाद्या स्फोटक पदार्थांचा किंवा एखादं स्फोटक उपकरण असेल, आयडीज वगैरे, डिटोनेटर वगैरे, त्यांचा शोध या स्टँड ऑफ डिटेक्शन पद्धतीमध्ये घेतला जातो. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पुढील प्रश्न बघूया आपण. तो म्हणजे आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे योग्य जोड्या लावा. 58वा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. इथं विष दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणता विषकारक पदार्थ असतो. पहिलं विष आहे रॅट विष, म्हणजे जे आपण उंदीर मारण्यासाठी गोळ्या वापरतो, विष वापरतो, त्यामध्ये कोणता विषकारक पदार्थ असतो ते आपल्याला इकडं ब या कॉलममध्ये पाहायचं. नंतर फंगीसाइड. फंगीसाइड म्हणजे फंगीला जे मारणारे असतात त्यांना आपण फंगीसाइड्स असं म्हणतो. तिसरं आहे आपलं कफ सिरप. कफ सिरप म्हणजे आपल्याला खोकला झाल्यानंतर आपण जे औषध घेतो त्याला आपण कफ सिरप म्हणतो. आणि चौथा आहे अँटीसेप्टिक. ठीक आहे. एखादी दुःख वगैरे झाल्यानंतर, जखम झाल्यानंतर त्याला आपण या अँटीसेप्टिकनी वगैरे धुवून घेत असतो. तर बघा, रॅट विष म्हणजे उंदराचं जे औषध असतं त्यासाठी त्यामध्ये काय असतं महत्वाचा, तर बेरियम कार्बोनेट असतो. ठीक आहे. नंतर फंगीसाइडमध्ये काय आहे बघा, फंगीसाइडमध्ये लेड आर्सेनेट असतं. कफ सिरपमध्ये काय असतं, कोडेन आहे. ठीक आहे. जे आपलं मॉर्फिन बनतो आपण अपो, तर या अपोपासून एक कोडेन बनवलं जातं, बरोबर का. तर हे आपण जे खोकल्याचं औषध घेतो त्यासाठी कोडेन वापरलं जातं. आणि नंतर काय राहिलं आपलं अँटीसेप्टिक. तर अँटीसेप्टिकसाठी आपण बेन्झोइन हे वापरतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड हे आपलं इथं योग्य उत्तर आहे. एक साठी पहिला आपण बी म्हणजे रॅट विष आहे आपलं बेरियम कार्बोनेट, फंगीसाइडला ए आहे म्हणजे लीड आर्सेनेट, कफ सिरपला डी म्हणजे कोडेन आहे आणि अँटीसेप्टिकला सी म्हणजे बेन्झोइन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा विष आणि त्यांचा विषकारक पदार्थ यावरती हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूया आपण. तो म्हणजे 61वा प्रश्न आहे. तो असा आहे, CO विष बाधा ओळखण्यासाठी कोणती रंग चाचणी वापरली जाते. ठीक आहे. CO म्हणजे असा CO, त्यालाच आपण म्हणतो कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे. जे वेगवेगळे गॅस असतात बघा, विषारी गॅस, त्यापैकी कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, क्लोरीन आहे,
फॉस्जिन आहे किंवा युद्धामध्ये जे गॅस वापरले जातात असे वेगवेगळे गॅस असतात की ते आपल्या शरीरावरती अपायकारक बदल करतात, ठीक आहे, किंवा परिणाम घडवून आणतात, अपायकारक परिणाम. त्यापैकी कार्बन मोनॉक्साईडमध्ये जर विष बाधा झाली तर ती आपण ओळखण्यासाठी कोणती रंग चाचणी वापरतो, ठीक आहे. कलर टेस्ट म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये. विषाची तपासणी करण्यासाठी सुरुवातीला आपण कलर टेस्ट करतो. कलर टेस्ट आपल्याला योग्य पॉझिटिव्ह आली का पुढे आपण मग त्याची TLC प्लेट करतो. नंतर पुढे आपण इन्स्ट्रुमेंट टेक्निक्स वगैरे इथं वापरत असतो. इथं आता आपण बघून घेऊया कार्बन मोनॉक्साईड विष बाधा झाली असल्यास आपण कोणती रंग चाचणी करतो. अ मध्ये म्हटलेलं आहे कुंकेल यांची चाचणी. ब मध्ये आहे टिंडर अभिकर्मक चाचणी. क मध्ये आहे हाफ शेलरची चाचणी. आणि ड मध्ये आहे अ आणि क दोन्ही. अ आणि क दोन्ही म्हणजे कोणत्या. अ मध्ये आपली कुंकेल चाचणी ही पण आपण चाचणी करतो. आणि क मध्ये आपली हाफ शेलरची चाचणी. या दोन्ही चाचण्या आपण कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग झाली असेल तर त्यामध्ये आपण करत असतो. आता आपल्या सगळ्याला माहित असेल बघा कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग झाली तर ती आपण एक त्याच्या बाह्य लक्षणावरून सुद्धा ओळखू शकतो किंवा त्याचं जे रक्त असतं रक्त, ठीक आहे, हे रक्त आपल्याला ज्या पेनानं आता मी लिहितोय त्या गुलाबी रंगाचं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे, गुलाबी रंगाचं रक्त दिसून येतं. तर हे आपल्याला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग झाली किंवा नाही हे सांगण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा इंडिकेटर असतो. आणि हे आपण कन्फर्म करण्यासाठी कलर टेस्ट करतो. त्यापैकी आपण इथं पाहिली कुंकेल यांची चाचणी आणि होप शेलर यांची चाचणी, यापैकी आपण दोन्ही वापरू शकतो. कदाचित असाही प्रश्न येऊ शकतो की कुंकेल यांची चाचणी खालीलपैकी कोणते विष ओळखण्यासाठी वापरली जाते. तर आपण कार्बन मोनॉक्साईड यासाठी आपण हे वापरतो किंवा हॉप शेलरची चाचणी खालीलपैकी कोणत्या विषयाचे निदान करण्यासाठी वापरली जाते. असा भविष्यात आपल्याला जर प्रश्न आला तर त्यासाठी आपण कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO पॉइझन किंवा विष यासाठी आपण त्यांना ओळखण्यासाठी आपण ही टेस्ट आपण वापरत असतो. पुढील प्रश्न बघूया आपण. 63वा प्रश्न बघा महत्वाचा, तो म्हणजे सिन्सेमिलाबद्दल कोणते विधान खरे नाही. आता सिन्सेमिला म्हणजे हे काय बऱ्याच लोकांना माहीत नसेल, बरोबर आहे. हे नवीन आहे बघा प्लॅन्ट पॉइझन मधलं किंवा याला आपण पॉइझन म्हणण्यापेक्षा एक अंमली पदार्थ पण म्हणू शकतो, ठीक आहे. हे एक अंमली पदार्थ म्हणून वापरलं जातं. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ड्रग्ज आहे, नार्कोटिक्स ऍक्ट वगैरे आपण पाहतो. तर हे सिन्सेमिला हे एक आपलं अंमली पदार्थ आहे. आता आपण पाहूया याच्यामध्ये काय करण आहे ते. तर आता हे सिन्सेमिला काय असतं तर आपल्या सगळ्यांना माहित असेल आपण एक गांजा म्हणतो, गांजा तो आपल्याला मिळतो कॅनाबिस सटायवा, ठीक आहे. कॅनाबिस सटायवा या वनस्पतीपासून आपल्याला हा गांजा, चरस, ठीक आहे, हे जे आपण म्हणतो, ठीक आहे, हशीश ऑइल वगैरे आपल्याला या वनस्पतीपासून मिळतो. याच वनस्पतीपासून सिन्सेमिला हे आपल्याला मिळत असतं. तर हे काय आहे बघा सिन्सेमिला. तर सिन्सेमिला हे एक आपलं काय आहे कॅनाबिस सटायवा किंवा तिला आपण मॅरिजुआना असंही म्हणतो. इथं वाटलं तर मी लिहितो, कदाचित आलं परीक्षेत तर आपल्याला माहिती असं होतं. हिला आपण मॅरिजुआना असंही म्हणतो या प्लॅन्टला, ठीक आहे. कॉमन भाषेमध्ये हिला मॅरिजुआना म्हणतो. त्याचं नाव आहे कॅनाबिस सटायवा. तर हे काय बघा हे कॅनाबिस सटायवा एकदम कॅनाबिस सटायवा आहे, त्याचंच हे प्रोडक्ट आहे सिन्सेमिला. आणि हे जास्त पोटंट आहे, जास्त पोटेंट, ठीक आहे. म्हणजे जे आपला गांजा असेल, ठीक आहे, हशीश असेल, चरस असेल, या सर्वांपेक्षा जास्त याच्यामध्ये ऍक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा परिणामकारक असतं तो म्हणजे आपला सिन्सेमिला. तर हे काय आहे बघा अ मध्ये म्हटलं इथं काय आधी प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे सिन्सेमिलाबद्दल कोणते विधान खरे नाही, म्हणजे काय आहे चूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर अ मध्ये म्हटलंय 1998 मध्ये पहिल्यांदा दिसला, हे विधान चुकीचं आहे. ब मध्ये काय म्हटलंय गांजाचा बियारहित आणि अधिक शक्तिशाली प्रकार. आताच म्हटलं बघा अधिक शक्तिशाली प्रकार आहे, जास्त पोटेंट आहे. किती पोटेंट असतं आपण बघूया. तर हे विधान बरोबर आहे. क मध्ये काय म्हटलंय बघा मादी गांजाच्या वनस्पतीच्या निषेचित फुलांच्या शिखरांपासून तयार केले जाते. म्हणजे जी आपली गांजाची जी वनस्पती आहे कॅनाबिस सटायवा म्हणतो आपण तिला किंवा मॅरिजुआना म्हणतो. ही वनस्पती याच्यामध्ये दोन टाईप असतात, एक असती नर वनस्पती आणि दुसरी असती मादी, ठीक आहे. तर जी मादी वनस्पती आहे या मादी वनस्पतीची जी फुलं असतात या फुलांच्या शिखरांपासून म्हणजे टॉप म्हणतो आपण, ठीक आहे, यापासून हे सिन्सेमिला तयार केलं जातं. आणि आता सांगितलं मी ह्याला आपण या सिन्सेमिलाला काय म्हणतो आपण अतिशय पोटंट किंवा शक्तिशाली प्रकार असतो. ह्या कॅनाबिस सटायवा किंवा मॅरिजुआनापासून आपण जो गांजा काढतो किंवा हशीश चरस काढतो त्यांच्यामध्ये साधारणपणे 2 ते 3% आपण म्हणू शकतो किंवा जास्तीत जास्त 1 ते 2% यांची शक्ती असते, शक्तिशाली असतात, बरोबर आहे. परंतु आपण सिन्सेमिला पाहिलं तर हे सिन्सेमिला साधारणपणे आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये जे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल असतो या वनस्पतीमध्ये त्याला आपण इथं लिहितो मी THC म्हणतो, टेट्राहायड्रोक्विनोबिनॉल. हे ज्यामध्ये एक कंपाऊंड असतं, एक संयुग असतं की त्याच्यामुळे याचा इफेक्ट दिसतो.
आणि याचं THCचं प्रमाण या शिन्सोमेलामध्ये साधारणपणे 6% असतं. बाकीचे जे आपण पाहिले यांच्यामध्ये 1 ते 2% किंवा जास्तीत जास्त 3% असू शकतं. साधारणपणे रेंज असते 1 ते 2%. परंतु हे अधिक शक्तिशाली का म्हटलं याला, कारण याच्यामध्ये जवळजवळ 6%, किती टक्के, 6% याच्यामध्ये याचं प्रमाण असतं. त्याच्यामुळे हे जास्त शक्तिशाली असतं. त्याच्यामुळे याच्यापासून जास्त नशा चढण्यासाठी याला यूज केलं जातं. या शिन्सोमेलाला बघा कॉमन नाव आहेत. याला आपण कॉमन नेवाने काय म्हणतो, याला जे आपली साधारण नावं किंवा कॉमन नेव म्हणतो, तर त्यापैकी एक नाव वापरलं जातं, त्याला म्हणतो आपण सेन्सी. ठीक आहे, शॉर्टमध्ये याला आपण सेन्सी म्हणतो किंवा सिन्से असं याला म्हटलं जातं, सिन्से. कदाचित प्रश्न येतो जसं आपल्याला क्रॅक म्हणजे काय, कुठल्या आपण नामली पद्धतीला क्रॅक म्हणतो असा, किंवा स्मॅक कुणाला म्हणतात, तसं सिन्से किंवा सेन्सी कुणाला म्हणतात असं जर विचारलं तर ते सिन्सेमिला याला आपण म्हणतो. ते कॅनॅबिस सटाइव्हचंच आहे. याला अजून एक दुसरं नाव आहे साध्या भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. या सिन्सेमिलाला याला म्हणतो आपण सीडलेस कॅनॅबिस. ठीक आहे, मग अशीच पहिला आपण कॅनॅबिस याचं नाव आहे, कॅनॅबिस सटाइव्हा. तर याला आपण सीडलेस कॅनॅबिस म्हणतो का, कारण यांच्यामध्ये काय असते बघा, बिया रहित, यांच्यामध्ये बिया नसतात, म्हणून याला आपण सीडलेस कॅनॅबिस म्हणतो. कदाचित साधा सोपा प्रश्न आपल्याला असा येऊ शकतो की कॅनॅबिस सटाइव्हा किंवा मॅरिजुआनाचे खालीलपैकी कोणता टाईप आहे की त्याच्यामध्ये बिया नसतात, बरोबर का. तर बिया नसणारा कुठला टाईप आहे तर त्याला आपण सिन्सेमिला म्हणू शकतो. तर इथं आपण एवढंच आपल्याला येऊ शकतं, याच्यापेक्षा जास्त डिटेल्स जायची गरज नाही. वरवरच फक्त पाहूया आपण आपल्या दृष्टिकोनातून काय येते ते. आता पुढचा प्रश्न आपला तोही पॉयझनवरचा आहे, तो म्हणजे ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा घातक डोस काय आहे, विशेषतः 0.5 ग्रॅम टॅब्लेटसह. ठीक आहे, ॲल्युमिनियम फॉस्फाईड एक महत्त्वाचा विषय आहे बघा. तर याचा घातक डोस म्हटलेला आहे कुणामध्ये, तर जी आपली गोळी असते, गोळी टॅब्लेट म्हणजे जे आपण गोळ्या घेतो दुकानामधून मेडिकलमधून, बरोबर का. तर हे 0.5 ग्रॅमची जर एक टॅब्लेट घेतली आपण, ठीक आहे, तर या टॅब्लेटमध्ये आपल्याला म्हटलंय किती घातक डोस असू शकतो. तर या 0.5च्या आपण 1 ते 3 गोळ्या घेतल्या तर ते मानवासाठी घातक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी विषारी बदल घडवून आणतं, म्हणून 1 ते 3 गोळ्या हे आपल्यासाठी घातक आहेत, बरोबर आहे. इकडे घेऊया आपण हे पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा तत्पूर्वी आपण सांगूया आपल्या इथं बघा असंच आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. या आपल्या टेस्टमध्ये एकूण 10 टेस्ट आहेत बघा. या 10 टेस्टमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण 10 टेस्ट तयार केलेल्या आहेत. आपल्या ॲपमध्ये पण आहे, आपल्या ॲपचं नाव आहे सायन्स बाय दीपक कलडोने. त्याची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून सुद्धा तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. यामध्ये 10 टेस्ट सिरीज आहेत, त्यांची आपण असंच 4ही पर्यायांचं विश्लेषण केलेलं आहे, एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल असं. प्लस त्या ॲपमध्ये या 10 टेस्टचं PDF आहे, त्याची आन्सर की आहे. प्लस या 10 टेस्टचे आपण 10 व्हिडिओ बनवलेले आहेत स्पष्टीकरणाचे. ते सर्व तुम्हाला नाममात्र फीमध्ये हे सायन्स बाय दीपक कलडोने ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याचप्रमाणे बघा आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन मी स्वतः शिकवलेला कोर्स आहे. गेले 10 वर्ष आपण हा फॉरेन्सिक सायन्स हा विषय शिकवत आहे. तर आपण रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये आपण हे सर्व बॅचमध्ये महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. ज्यांना कुणाला हवा असेल त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो किंवा इथं खाली आपण नंबर पण दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण हा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर पुढील प्रश्न बघूया आपण. तर आता ॲल्युमिनियमचा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे बघा, तर इथं काय म्हटलेलं आहे 67वा प्रश्न बघूया, आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. स्पेक्ट्रोफोटोमेट्रीद्वारे कार्बोक्सी हिमोग्लोबिनची पातळी मोजताना रक्तात कोणत्या विशिष्ट क्षपन करणाऱ्या एजंटचा समावेश केला जातो. हा तसा डीपमध्ये प्रश्न, आपल्याला एवढ्या डीपमध्ये प्रश्न कधी विचारत नाहीत, फक्त तुम्हाला एक प्रश्नांचं जास्तीत जास्त माहिती व्हावी त्या वास्तव बऱ्याच लोकांची मागणी होती की आम्हाला एक वेगवेगळे प्रश्न सांगा इंग्लिशमधून विचारलेले फॉरेन्सिक सायन्सचे. सुदैवाने आपल्याकडे तर मराठीमधून एक प्रश्न, असे बरेच प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहेत. खाली आपण टेलिग्रामचा तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, तो तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. तुम्हाला वाटलं तर हा क्वेश्चन पेपर पण आपण त्याच्यामध्ये शेअर करूया. प्लस या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या विषयांचे मध्ये वादग्रस्त दस्तावेज असेल, ठीक आहे, भौतिकशास्त्र किंवा बॅलिस्टिक म्हणतो आपण, अग्निशास्त्र, ठीक आहे, सायबर म्हणजे आपले कम्प्युटर संगणकवाले असे एक्झाम झाल्या होत्या, त्या सर्वांचे क्वेश्चन पेपर आहेत. तुम्हाला वाटलं तर खाली आपण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्हाला हा क्वेश्चन पेपर प्लस इतर क्वेश्चन पेपर आणि भविष्यामध्ये पण आपण बरेचसे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत फॉरेन्सिक सायन्सवाले, जे काही लॅबोरेटरीमध्ये विचारले गेलेले असतील किंवा नेट सेटच्या एक्झाममध्ये विचारले गेले असेल, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होता. त्यासाठी तुम्ही हा टेलिग्रामचाही ग्रुप जॉईन करू शकता. प्लस आपलं हे यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आलेले व्हिडिओ पण तुम्हाला मिळतील आणि जास्तीत जास्त MCQचा तुम्हाला सराव होईल.
आणि जर आपली इच्छा असेल तर आपल्या मागणीनुसार आपण रोज एक 5 MCQ सुद्धा आपल्या ग्रुपला सोडूया. आणि आपण जर रविवारी हे जे आपण सोमवार ते शनिवारपर्यंत जेवढे 5-5 MCQ आपण दररोज सोडले त्याचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण रविवारी बनवूया. तुमची इच्छा असेल तर तसं खाली कमेंट करून सांगा. आपला ग्रुप आहे किंवा नंबर आहे, त्या नंबरवरती पण तुम्ही जर तुम्हाला सराव करायचा असेल तर आपण या प्रश्नांचं प्रॅक्टिस घेऊन सराव घेऊया. ठीक आहे. थोडेसे नॉमिनल चार्ज असेल तर तो नॉमिनल चार्ज पे केला तर आपण सुद्धा जर सोमवार ते शनिवारपर्यंत 5-5 MCQ असे टाकेल आणि त्याचं स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण रविवारी लाईव्हमध्ये स्पष्टीकरण त्याला घेऊ शकतो. तर आपला पुढचा प्रश्न होता तो म्हणजे काय, स्पेक्ट्रोफोटोमेट्रीद्वारा कार्बॉक्सी हिमोग्लोबिनची पातळी मोजताना रक्तात कोणत्या विशिष्ट क्षेपण करणाऱ्या एजंटचा समावेश केला जातो. आता स्पेक्ट्रोफोटोमेट्री म्हणजे आपण काय करतो बघा, मगाशी सांगितलं मी तुम्हाला विष आपण एकतर सुरुवातीला रंग चाचणी किंवा कलर टेस्टने शोधतो. त्याच्यानंतर आपण TLC म्हणजे त्याला 3 लेअर क्रोमॅटोग्राफी म्हणतो. त्याचा पण पुढे एक प्रश्न आहे, आपण वापरतो त्या विषयाचं निदान करण्यासाठी. आणि त्याच्याही पुढे आपण मग वेगवेगळी उपकरणं वापरतो. त्या उपकरणापैकी स्पेक्ट्रोफोटोमेट्री किंवा स्पेक्ट्रोस्कोपी या आपल्याकडे किंवा क्रोमॅटोग्राफी, गॅस क्रोमॅटोग्राफी वगैरे असतात. अशी वेगवेगळी आपल्याकडे उपकरणं असतात. तर या स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमध्ये आपण ज्यावेळेस कार्बॉक्सी हिमोग्लोबिनची पातळी मोजतो. ठीक आहे. आता कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. ज्यावेळेस आपण पाहिलं असेल बंदुकीनं गोळी झाडल्यानंतर बंदुकीच्या गोळीच्या प्रवेशाची जखम होते, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बॉक्सी हिमोग्लोबिनमुळे ते जखम कशी झालेली असते, आपल्याला गुलाबी रंगाची झालेली असते असं आपण म्हणतो. आणि ते कशामुळे होते तर या कार्बॉक्सी हिमोग्लोबिनमुळे गुलाबी रंगाचे होते. तर ज्यावेळेस कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होते, मगाशीच आपण एक क्वेश्चन पाहिला होता कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग बद्दल, किंवा कार्बन डायऑक्साईड आपण विषारी गॅस जर आपल्या शरीरामध्ये गेला तर यातला जो कार्बन आहे, ठीक आहे, हा कार्बन काय करतो, आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं, त्या हिमोग्लोबिन संग संयोग पावतो आणि याच्यापासून एक कंपाऊंड बनतं, त्याला म्हणतो आपण कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. बरोबर. तर या कार्बॉक्सी हिमोग्लोबिनची पातळी मोजताना रक्तात कोणत्या विशिष्ट क्षपण करणाऱ्या एजंटचा समावेश केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलाय बघा. अ मध्ये म्हटलेलं आहे सोडियम कार्बोनेट, ब मध्ये आहे सोडियम नायट्रेट, नंतर पुढे म्हटलेलं आहे क मध्ये सोडियम डायथिओनाइट आणि ड मध्ये आहे सोडियम सल्फेट. तर यापैकी आपण सोडियम डायथिओनाइट याचा आपण क्षपण म्हणून इथं उपयोग करतो. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया आपण. हे प्रश्नपत्रिका मी तुम्हाला टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये किंवा ॲपमध्ये मी तुम्हाला सेंड करेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाकीचे पण प्रश्न पाहू शकता. जे उत्तर आहे त्याला येलोने पण इथं हायलाईट केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपला महत्वाचा आपल्या ड्रगच्या बाबतीत तो म्हणजे रक्त आणि लघवी दोन्हीमध्ये आढळणारे कोकेनचे मुख्य मेटाबोलाइट कोणते. ठीक आहे. आपल्या सर्वांना माहित आहे आपण ड्रगची किंवा विषबाधा झाली असेल त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचं नमुने म्हणून रक्त घेतो, मूत्र घेतो. ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला समजा असा एक अंमली पदार्थ आहे, त्याचं नाव आहे कोकेन. त्यानं कोकेन जर घेतला असेल तर त्याच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये खालीलपैकी कोकेनचा कोणता मेटाबोलाइट म्हणजे काय तर कोकेन किंवा कोणतेही विष घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जातं, शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचं पचन होतं आणि पचन झाल्यानंतर त्याचे काहीतरी मेटाबोलाइट्स किंवा बाय प्रोडक्ट तयार होतात. त्या बाय प्रोडक्टला आपण मेटाबोलाइट्स असं म्हणतो. तर कोकेन हा अंमली पदार्थ घेतल्यानंतर आपल्या त्या व्यक्तीच्या रक्त आणि लघवीमध्ये आपल्याला म्हटलंय खालीलपैकी कोणता मेटाबोलाइट मिळू शकतो. तर अ मध्ये म्हटलंय बेंझायलोक्लोगिन, ब मध्ये म्हटलंय इकोगिनिन, क मध्ये आहे इकोगेनिन मिथाइल ईस्टर आणि ड मध्ये आहे कोका इथिलीन. आता हे काळजीपूर्वक बघायची पाहिजे तर आपल्याला याचे जे मेटाबोलाइट्स असतात बघा, याच्यामध्ये आपल्याला मेटाबोलाइट्स जे मिळते बेंझायलोक्वेग्निन, त्याला आपण इन शॉर्टमध्ये BE असंही म्हणतो. ठीक आहे. आणि दुसरे एक आहे बघा मेटाबोलाइट्स इकोगोनिन मिथाइल ईस्टर. ठीक आहे. या मिकोगोइन मिथाइल ईस्टरला आपण काय म्हणतो EME असंही याला इन शॉर्टमध्ये म्हटलं जातं. तर हे BE म्हणजेच बेंझायलोक्वेग्निन आणि इकोग्निन मिथाइल ईस्टर हे दोन जे मेटाबोलाइट्स आहेत हे त्याचे म्हणजे कुणाची तर कोकेनची मुख्य मेटाबोलाइट्स आहेत. कदाचित आपल्याला साधा प्रश्न असा येऊ शकतो की खालीलपैकी कोणतं मेटाबोलाइट्स कोकेनमुळे तयार होतं. ठीक आहे. कोकेनचं मेटाबोलाइट खालीलपैकी कोणते आहे तर हे बेंझायलोक्वेग्निन इकाग्नो मिथाइल ईस्टर हे त्याचे मुख्य मेटाबोलाइट्स आहेत. त्यापैकी आपल्याला बेंझायलोक्वेग्निन म्हणजे अ वाला आहे ते आपल्याला त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये मिळतं. आणि साधारणपणे आपल्याला हे जर समजा एखाद्यानं कोकेन घेतलेला असेल अंमली पदार्थ, हा अंमली पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या शरीरामध्ये आपल्याला हे साधारणपणे किती दिवसापर्यंत दिसू शकतं
म्हणजे समजा त्यानं आज कोकेन घेतलं तर 2 ते 3 दिवसानंतर सुद्धा आपण जर ह्याचे सॅम्पल्स घेतले रक्त लघवीचे तर त्याच्यामध्ये आपल्याला हा मेटाबोलाइट्स दिसून येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला हा मेटाबोलाइट्स महत्वाचा आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण. योग्य जोड्या लावा. वनस्पतीचे विष दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विषकारक पदार्थ कोणता असतो. तर आपल्या कोर्समध्ये पण आपण अशा बऱ्याचशा वनस्पती घेतलेल्या आहेत. या वनस्पतींचं आपण सायंटिफिकली नाव म्हणतो किंवा त्याला बॉटनिकल नाव असं म्हणतो. बऱ्याच वेळेला बॉटनिकल नाव सुद्धा विचारलं जातं. ठीक आहे, किंवा त्याचं सायंटिफिक नाव कोणतं आहे. तर त्याचं सायंटिफिक नाव काय आहे, त्याच्यामध्ये विषकारक पदार्थ कोणता असतो त्यालाच आपण ऍक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतो. हे आपण बरेचसे वनस्पती आणि त्यांचे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपल्या कोर्समध्ये आपण सांगितलेले आहेत. कदाचित असा प्रश्न आला तर आपल्याला त्यासाठी महत्त्वाचं पडेल. तर बघा इथं म्हटलेलं आहे योग्य जोड्या लावा. वनस्पतीचे विष दिलेलं आहे, त्याच्यामध्ये असणारा विषकारक पदार्थ दिलेला आहे. पहिली वनस्पती दिली नेपाला, दुसरी आहे बिल्वा, तिसरी आहे मदार आणि चौथी आहे कोकेन. आता चालू बघा इथं. तर ह्याच्यामध्ये विषकारक पदार्थ कोणता आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता हा जो आपला नेपाला आहे, नेपाला क्रोटॉन टिंगलम म्हणतो आपण त्याला. क्रोटॉन टिंगलम हे त्याचं बॉटनिकल नाव आहे. जर तुम्हाला क्रोटॉन नाव माहीत असेल तर क्रोटॉनपासून प्रोटीन तयार झालेलं आहे, हे तुम्हाला लगेच शोधता येईल. बरोबर का. त्याच्यामुळे बघा नेपालाचं प्रोटीन आहे. नंतर आहे बिल्वा 2 नंबरचं. तर बिल्वाला आपण सेमिकार्पस अनाकार्डम असं म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्या बघा सेमिकार्पस त्याचं नाव लक्षात राहिलं तर सेमिकार्पोल हे त्याच्यामध्ये विषकारक पदार्थ आहे आपल्याला लक्षात राहील. नंतर आपला मदार एकोनाइट म्हणतो आपण या मदारला. ठीक आहे, तर याच्यामध्ये केलोटॉक्सिन मदारमध्ये असतो. आणि राहिला आपला कोणता कोकेन. तर कोकेनमध्ये आत्ताच पहिला आपण बघा इग्गोनाइन वरतीच आपला प्रश्न आला होता बघा. हा इग्गोनिन हा सुद्धा ह्या कोकेन मधला एक मेटाबोलाइट आहे. मायनर किंवा मेजर मेटाबोलाइट्स म्हणू शकतो आपण याला. तर हा मेटाबोलाइट्स आपण इथं कोकेनमध्ये पाहिला बघा. तसाच प्रश्न तो माहित असता आपल्याला. तर बघा इथं कोकेनची जोडी लावली आपण काय म्हटलं इग्गोनाइन. ठीक आहे, मग बघा 4ला सी आहे. मग याप्रमाणे आपल्याला जी जोडी बनते आपली योग्य पर्याय बनतोय तो म्हणजे ब वाला. म्हणजे 1ला बी पाहिला आपण. नेपालाला प्रोटीन आहे. बिल्वा 2ला डी आहे आपलं सेमिकार्पॉल. मदार आपलं 3 आहे त्याला ए आहे केलोटॉक्सिन. आणि 4 आपलं कोकेन आहे त्याला आपलं सी आहे इग्गोनाइन असं तुम्ही त्याचा उच्चार करू शकता. पुढचा प्रश्न बघा आपला महत्वाचा तो म्हणजे आपला ज्यावेळेस आगीच्या घटना होता त्या आगीच्या घटनामध्ये आपल्याला हे दिसून येतं. आगीच्या कचऱ्याच्या विश्लेषणासाठी खालीलपैकी कोणते उपकरण तंत्र सर्वात योग्य आहे. उपकरण आपण कोणतं वापरतो. आगीच्या त्यालाच आपण आर्सन केस असं म्हणतो. ज्यावेळेस एखाद्या बिल्डिंगला वगैरे आग लागते इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी वगैरे अशा आगीच्या घटना वगैरे होत असतात. मग त्यावेळेस आपण तिथं गेल्यानंतर आपण तिथं जे जळीत आपल्याला घटक मिळतात. ठीक आहे, मग तिथं जे जळीत घटक असतील ते जळीत घटक आपण आणतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना उपकरणाद्वारे आपण त्यांचं विश्लेषण करतो. तर त्यासाठी कोणतं उपकरण किंवा इन्स्ट्रुमेंट आपण म्हणू योग्य असतं तर त्याला म्हणतो आपण GCMS असं म्हणतात त्याला. ह्या उपकरणाचं नाव आहे GCMS थोडक्यात. तर GC म्हणजे काय बघा इथं जी आहे तो म्हणजे आपला गॅससाठी. सी असतो त्याला आपण म्हणतो क्रोमॅटोग्राफी. काय म्हणतो आपण त्याला क्रोमॅटोग्राफी. आता मग मी वरती एक सांगितलं होतं बघा क्रोमॅटोग्राफी. तर त्यापैकी एक क्रोमॅटोग्राफीचा टाईप आहे त्याला म्हणतो आपण गॅस क्रोमॅटोग्राफी. आणि इथं काय म्हणतो एम म्हणजे आपला मास. आणि इथला परत राहिलेला एस आहे त्याला म्हणतो आपण स्पेक्ट्रोस्कोपी. काय म्हणतो आपण याला स्पेक्ट्रोस्कोपी. म्हणजेच काय गॅस क्रोमॅटोग्राफी मास स्पेक्ट्रोस्कोपी हे आपल्यासाठी आगीच्या कचऱ्याचं विश्लेषण करण्यासाठी एक महत्वाचं उपकरण आहे असं आपण सांगू शकतो. त्यालाच आपण इन शॉर्टमध्ये म्हणतो GCMS. पर्याय क्रमांक ब हे आपल्या इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा आपला साधा सायन्सवाला प्रश्न आहे आणि तो केमिकलवाला पण आपण महत्वाचा म्हणू शकतो. त्यापैकी हा प्रश्न आहे. तर काय म्हटलेला आहे कोणत्या अन्नाच्या अतिसेवनामुळे लेथॅरिझम रोग होतो. तर बऱ्याचशा वेळेला MPSCने असे डायरेक्ट सायन्सवाले प्रश्न विचारलेले आहेत. जसे फॉर एक्झाम्पल ठीक आहे जी आगपेटी आहे त्याच्या बाहेरील बाजूस कोणता पदार्थ असतो. ठीक आहे, किंवा एक हायड्रोसायनिक नावाचं जे ऍसिड असतं मुख्यत्वे करून कोणत्या कशामध्ये असतं असे प्रश्न विचारले गेलेले आहेत MPSCने डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी. मग त्याप्रमाणे आपल्याला असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळं हा प्रश्न इथं महत्वाचा आहे कारण तो एक रोग होतोय महत्वाचा. तर कशामुळे होतोय. अ मध्ये म्हटलंय मका, ब मध्ये म्हटलंय कोद्रा, क मध्ये आहे डार्नल आणि ड मध्ये आहे केसरी दाल. तर आपण जी केसरी दाल खातो ही दाल जर जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याच्यामुळे आपल्याला लेथॅरिझम नावाचा रोग होऊ शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ड. पुढील प्रश्न बघा आपला 74वा तो पण आपला विष या संबंधित आहे. तर काय म्हटलंय क्लोस्ट्रीडियम
बोट्युलिनम कोणते विष तयार करते? बरोबर आहे. तर बघा आता हे काय आहे, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, हा काय आहे, बॅक्टेरिया आहे. तर हा बॅक्टेरिया कोणतं विष तयार करतो? तर हा बॅक्टेरिया एंटेरोटॉक्सिन नावाचं विष तयार करतो. ठीक आहे, आणि हे विष आपल्याला जास्त करून कसं आहे, अपायकारक आहे. जी विषबाधा वगैरे होती अन्नामधून जे आपल्याला विषबाधा वगैरे होते ते याच्यामुळं होऊ शकते. आणि हे जे विष आहे आपलं बघा, तर हे अजून एक काय करतं आपल्याला, हे बॅक्टेरिया आहे आताच पाहिलं आपण. याला अजून जर डीपमध्ये पाहायचं म्हणलं आपण तर हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो. बॅक्टेरियाचे 2 टाईप असतात, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. तर हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि हा काय करतो, हा एक डिसीज सुद्धा कॉज करतो किंवा एक रोग ह्याच्यामुळे होतो. त्याला काय म्हणतो आपण, या रोगाचं नाव आहे लिथम इथं बॉट्युलिझम, BOTULISM. हा बॉट्युलिझम नावाचा रोग कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो असा जर आला किंवा कोणती विषबाधामुळे किंवा कशामुळे होतो तर हे क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम आहे. आता इथं बोट्युलियम नाव असल्यामुळे याच्यामुळे जो होतोय त्याला आपण बोट्युलिझम असं म्हणतो. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये महत्त्वाचं कोणतं विष असतं तर एंटेरोटॉक्सिन नावाचं विष असतं. ते आपल्यासाठी अपायकारक आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळं आपल्याला हे सांगता येईल आपल्याला. हे जे आहे विष आहे एकदम मोस्ट आपण म्हणू शकतो याला कसं आहे, पोटंट. ठीक आहे, जास्तीत जास्त परिणाम करणारं हे पॉयझन किंवा विष आहे. कोणतं तर एंटेरोटॉक्सिन. ठीक आहे, तर इथं एवढंच आपल्याला माहिती इथं सफिशियंट आहे. पुढील बघूया आपण, आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, बघा इथं केस आणि केसांचे नमुने यामधला प्रश्न आपला भौतिक दुवामधला महत्त्वाचा प्रश्न आहे हा. काय म्हटलं इथं, कोणत्या प्रकरणामध्ये केसांचा नमुना आवश्यक आहे? ठीक आहे, आपल्यामध्ये जे वेगवेगळे प्रकरण असतात, ठीक आहे, पोलीस तपासामध्ये त्यासाठी आपण केस हे आपल्याकडे आपण एक काय घेतो, नमुने घेतो. ठीक आहे, केसाचा नमुना घेत असतो आपण. तर त्यावरून आपण काय काय शोधू शकतो, तर त्या प्रजातींचं मूळ आपण शोधू शकतो. म्हणजे ती व्यक्ती घेतली तर त्या व्यक्तीचं काय म्हणू आपण, जे त्याचं मूळ कुठं आहे, ठीक आहे, त्याचे पूर्वज कुठले आहेत हे आपण या केसांच्या नमुन्यावरून शोधू शकतो. पुढे काय म्हटलंय बघा, समूहीकरण. समूहीकरण म्हणजे जे एकत्रित लोक असतील, त्यांचं एकसारखे लोक असतील त्यांना आपण काय करू शकतो, आयसोलेट करू शकतो. अ आणि ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे काय म्हटलंय बघा, क मध्ये म्हटलंय GSR विश्लेषण किंवा GSR अनालिसिस. GSRलाच काय म्हणतो बघा आपण इथं, याचा फुल फॉर्म आहे आपला गन शॉट रेसिड्यूज असं आपण याला म्हणतो, गन शॉट रेसिड्यूज. ठीक आहे, तर हे GSR म्हणजे त्याला बंदुकीच्या दारूचे अंश म्हणतो. ते शोधण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात. त्याच्यावरती आपण आपल्या या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहू शकता. याच्यावरती MPSC डिपार्टमेंटल मुख्य परीक्षेला बरेचसे प्रश्न आलेले आहेत. बऱ्याच वेळेला कोणती आपण टेस्ट करतो आणि कोणकोणते आपल्याला GSR मिळतात. ठीक आहे, तर त्या GSR साठी कोणती टेस्ट विशिष्ट केली जाते त्याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे या चॅनलवरती, तो तुम्ही पाहू शकता. तर या केसांच्या नमुन्यावरून आपण प्रजातीचं मूळ शोधतो, समूहीकरण करू शकतो. GSR विश्लेषण आपण करू शकत नाही. ठीक आहे, तर GSR करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल मग, जो गन शॉट रेसिड्यूज असतो आपल्या सर्वांना माहीत असेल. ज्यावेळेस एखादा व्यक्ती गन फायर करतो, एखादं शस्त्र झाडतो, त्यावेळेस त्याच्या हातावरती किंवा कपड्यावरती, बरोबर आहे, तर काय मिळतात, या बंदुकीच्या दारूचे अंश मिळतात. त्यालाच आपण गन शॉट रेसिड्यूज किंवा GSR म्हणतो. मग अशा वेळेस आपण त्यांना समजा ज्या हाताने बंदूक झाडलेली आहे त्या हाताच्या आपण त्याला काय म्हणतो, जो पाण्याने त्याचं वॉश घेतो त्याला आपण म्हणतो हँडवॉश. ठीक आहे, मग ह्या वेळेस आपण त्या व्यक्तीचा हँडवॉश घेत असतो. ठीक आहे, पाण्याने त्याचे आपण हात धुवून घेतो आणि ते पाणी आपण राखून ठेवतो आणि पुढे आपण पुढील तपासणी करता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये त्याला पाठवतो. तिथं जे बॅलिस्टिक डिव्हिजन असते तिथं वेगवेगळ्या केमिकल टेस्ट म्हणजे रासायनिक चाचण्या केल्या जातात आणि त्याच्यावरून हा GSR पेशंट आहे किंवा नाही, आणि त्याच्यामध्ये पुन्हा कुठलं बॅरियम आहे, नायट्रेट आहे, लेड आहे. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. ते कसे चेक करतात आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. आता इथं आपला पर्याय क्रमांक ड हे आपलं योग्य उत्तर आहे, प्रजातीचं मूळ शोधणं आणि समूहीकरण. पुढचा प्रश्न आपला मृत्यू मधला, मेडिसिन मधला, फॉरेन्सिक मेडिसिन मधला. तर मृत्यूनंतर केसांची वाढ का थांबते असं विचारलेलं आहे. तर बघा का थांबते, तर आपली जी त्वचा असते ही त्वचा कोरडी होते आणि संकुचित होते. ठीक आहे, ही त्वचा मृत्यूनंतर आपल्याला माहिती आहे मृत्यूच्या 2 पायऱ्या असतात. त्यापैकी आपण पाहिली एक दैहिक मृत्यू आणि आण्विक मृत्यू. ज्यावेळेस आण्विक मृत्यू असतो, ठीक आहे, ह्या आण्विक मृत्यूमध्ये काय होतो, पेशींचा मृत्यू होतो. ठीक आहे, ही जे आपला आण्विक मृत्यू असतो या आण्विक मृत्यूमध्ये आपल्या पेशींचा मृत्यू होतो. बरोबर आहे, ह्या पेशींचा मृत्यू झाल्यामुळे काय होते, प्लस आपली त्वचा कोरडी होते, संकुचित होते, पेशींचा मृत्यू होतो. त्याच्यामुळे काय होतं, इथं जे आपल्याला न्यूट्रियन्स पाहिजे किंवा इतर काही घटक पाहिजे त्वचा कोरडी पडल्यामुळे काही त्यांना मिळत नाही, त्याच्यामुळे यांच्या केसांची वाढ इथं थांबली जाते. त्याच्यामुळे हा आपल्या इथं योग्य ऑप्शन आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण,
पॉयझन मधला आहे, विष मधला आहे. तो प्रश्न असा आहे, ड्राय ॲश पद्धती दरम्यान झिंक अवशेषांच्या उपस्थितीत ऊतींच्या नमुन्याद्वारे कोणता रंग गृहीत धरला जातो? ठीक आहे, ड्राय ॲश पद्धत आपण करतो पॉयझनला डिटेक्ट करण्यासाठी, विषला आपण निदान करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय, झिंक अवशेषांच्या उपस्थितीत ऊती म्हणजे जसं आपल्या पेशी असतात, पेशींसारख्या ऊती असतात, पेशींचा समूह असतो, त्याला आपण काय म्हणतो, ऊती म्हणतो. ऊतीला आपण टिश्यू म्हणतो इंग्लिशमध्ये. मग या ऊतींच्या नमुन्याद्वारे कोणता रंग गृहीत धरला जातो? मग त्यावेळेस आपण या ऊतींचे नमुने घेतो, त्याच्यामध्ये मग या ड्राय ॲश पद्धतीमध्ये इथं जर झिंक असेल, झिंक पॉयझन झाले असेल, ठीक आहे, झिंक विष पदार्थ झाले असेल, तर त्याच्यामध्ये या ऊतींना कोणता रंग येतो? असा हा साधा सोपा प्रश्न आहे. अ मध्ये म्हटले बघा निळा रंग, ब मध्ये आहे लाल रंग, नंतर क मध्ये आहे आपला पिवळा रंग आणि ड मध्ये आहे हिरवा रंग. तर झिंक विष पदार्थ झाले असेल तर त्यावेळेस आपण इथं पिवळा रंग आपल्याला आलेला दिसतो. त्याच्यावरून आपण सांगतो की याची विषबाधा असेल. आता पुढचा प्रश्न आहे बघा, केमिस्ट्री मधला होता, तो जाऊ द्या, त्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. PTFE म्हणजे पॉलिटेट्राफ्लोरोइथिलीन. तो काय आपल्याला इथं महत्वाचा नाही. तर आता पुढचा आपल्याला महत्वाचा आहे तो म्हणजे काय, पॉयझनवाला प्रश्न आहे किंवा औषधवाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा महत्वाचा आहे. तर कोणती वनस्पती मेस्केलिन औषधाचा स्रोत म्हणून कार्य करते? बघा आता हे मेस्केलिन नावाचं एक औषध आहे, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे, आता मेस्केलिन ह्याचा आपण उपयोग करतो तो म्हणजे अंमली पदार्थामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. तत्पूर्वी बघूया आपण इथं कोणती वनस्पती मेस्केलिन औषधाचा स्रोत म्हणून कार्य करते. तर मगाशीच पहिला आपण वनस्पती वेगवेगळ्या आहेत. तर बघा इथं इरिथॉक्सिलम कोका. ठीक आहे, इरिथॉक्सिलम कोका यापासून काय मिळतं आपल्याला, तर कोकेन मिळतं. मगाशी वरती जे आपण कोकेनचे 2 प्रश्न पाहिले होते ते आपल्याला यातून काय मिळतं, तर इरिथॉक्सिन कोका पासून कोकेन मिळतं. पुढील काय म्हटलंय बघा, राई अर्गॉट. हे राई अर्गॉट असतं, त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला, LSD नावाचा अंमली पदार्थ मिळतो. लायसर्जिक ऍसिड, त्याला असं त्याचा लॉंग फॉर्म आहे, एवढं काय आपल्याला विचारलं जात नाही. राईपासून काय मिळतं, तर LSD मिळतो. आणि आज आपला पिओट आहे, पिओट, या पिओट पासून काय मिळतं आपल्याला, तर मेस्केलिन मिळतं. ठीक आहे, वरती लिहिलेलं आहे, तर हे मेस्केलिन आपल्याला यापासून मिळतं. तर हे बघा हे कसं आहे, हे पिओट आहे, ते कसं आहे, हेलोसिनोजेनिक आहे. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो हेलोसिनोजेनिक आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, जसं आपल्याला LSD हे एक ड्रग आहे, हे LSDचे जे इफेक्ट असतात, जे परिणाम LSD घडवून आणतो, त्याचप्रमाणे हे मेस्केलिन नावाचं ड्रग आहे, ते सुद्धा इफेक्ट घडवून आणतो. त्याला आपण म्हणतो हेलोसिनोजेनिक इफेक्ट्स. ठीक आहे, आणि हे जे पिओट नावाची वनस्पती आहे, आपली जी केकती असते, केकती बघा. ठीक आहे, तर हे केकती सारखं असतं, फक्त त्याला काटे नसतात. ठीक आहे, कॅक्टस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर या कॅक्टस सारखं किंवा मराठीमध्ये जे आपण केकत म्हणतो, केकतीची वनस्पती पाहिली असेल तुम्ही, आपण जे भाजीच्या पेंड्या वगैरे बांधण्यासाठी वगैरे याचं धागे वापरतो आपण, बरोबर आहे. तर यासारखी ही वनस्पती दिसते, तिला आपण पिओट म्हणतो. या पिओट पासून मेस्केलिन बनवतात. हे मेस्केलिन हेलोसिनोजेनिक नावाचा इफेक्ट आपल्याला घेतल्यानंतर, हे ड्रग घेतल्यानंतर प्रोड्यूस करतं, जसं की आपलं LSD प्रोड्यूस करतं. ठीक आहे, तर एवढीच माहिती आपल्याला सफिशियंट आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण, तो म्हणजे डिजिटॅलिस पुर्पिरियाद्वारे. ठीक आहे, आता हे पण एक वनस्पतीचं नाव आहे, कुठलं, डिजिटॅलिस पुर्पिरिया. ठीक आहे, ही एक पॉयझनस किंवा विषकारक वनस्पती आहे. आपण जे आपलं पॉयझनचा टॉपिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या वनस्पती दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधला असणारे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण स्पष्ट केलेला आहे. तिथे काय म्हटलं बघा, डिजिटॅलिस प्रक्रियाद्वारे विष बाधा झाल्यास शवविच्छेदनादरम्यान. ठीक आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस पोस्टमॉर्टम करतो, शवविच्छेदन करतो, त्या दरम्यान आपल्याला काय म्हटलंय, जतन करणे सर्वात योग्य नमुना कोणता आहे. ज्यावेळेस आपल्याला माहित आहे पॉयझन किंवा विष बाधा झाल्यानंतर आपण शवविच्छेदन करत असतो. शवविच्छेदन करताना आपण काही आपल्या त्या व्यक्तीच्या शरीरामधले जे अवयव असतात ते अवयव आपण डॉक्टरांना विष बाधा झाल्यानंतर ते डॉक्टर काही अवयव असतात त्यांना कट करतात आणि त्या अवयवांना आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, तर त्यांना म्हणतो आपण विषेरा. ठीक आहे, या विषेरेला आपण शेला घेऊन जातो रासायनिक विश्लेषण करण्यासाठी, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला घेऊन जातो, बरोबर. मग आता इथे एक विशिष्ट प्रकारचं विष दिलेलं आहे, त्या विषाचं नाव आहे डिजिटॅलिस पुर्पिरिया. तर याची विष बाधा झाल्यानंतर शवविच्छेदन करताना आपण कोणता अवयव इथं जतन करणं महत्वाचं आहे. तर बघा अ मध्ये म्हटलंय प्लिया म्हणजे स्प्लीन, नंतर म्हटलंय गर्भाशय, युटरिस म्हणतो आपण त्याला, पाठीचा कणा जो स्पायनल कॉर्ड असतो पाठीमागं तो, आणि ड मध्ये म्हटलंय हृदय. ठीक आहे, तर डिजिटॅलिस पुर्पिरिया. ठीक आहे, हे जे एक आपलं विष आहे, वनस्पतीजन्य विष आहे, तर ह्या विषालाच ह्याच्यामुळे जी विष बाधा होते त्याला म्हणतो आपण, किंवा याला आपण कार्डियाक पॉयझन असं म्हणतो. कोणतं पॉयझन म्हणतो आपण याला,
कार्डियक पॉयझन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजेच काय, तर त्याला म्हणतो आपण हृदयावर परिणाम करणारे विष. हृदयावर परिणाम करणारे विष असं आपण याला म्हणत असतो. ठीक आहे. मग बघा आता याच्या नावातच आहे हृदयावरती परिणाम करतंय. ठीक आहे. डिजिटॅलिस पुर्पुरिया नावाचं एक आहे, दुसरी एक वनस्पती असते तिला आपण ॲकोनाइट ही वनस्पती म्हणतो. ही सुद्धा वनस्पती हृदयावरतीच इफेक्ट करत असते. मग ह्या वनस्पतीनं विषबाधा झाली तर त्यासाठी आपण पाहिलं हृदयावरती परिणाम करत असल्यामुळे पोस्टमॉर्टम म्हणजे शवविच्छेदन करत असताना त्या व्यक्तीचं आपण हृदय जतन करू शकतो आणि त्याला पुढील तपासणी करता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला आपण त्याला पाठवू शकतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक ड. पुढील प्रश्न आहे बघा आपला, शिशाच्या खालीलपैकी कोणत्या विषारी क्षारांना काय म्हणतो आपण, शिशाची साखर म्हणून ओळखले जाते. काय म्हणतो आपण त्याला, शिशाची साखर. बघा असे प्रश्न येण्याची शक्यता असेल आपल्याकडे. आता बरेचसे प्रश्न येऊन गेलेले आहेत फॉरेन्सिकवाले. तेच रिपीट प्रश्न पाहण्यापेक्षा आपण नवीन प्रश्न पाहूया. तुम्ही खाली कमेंट करून सांगा. तुम्ही उत्सुक असाल तर आपण असेच नवीन प्रश्न दररोज 5 प्रश्न आपल्या टेलिग्राम ग्रुपला देऊया आणि त्याचं आपण स्पष्टीकरण मग जर संडेला आपण घेऊ शकतो. बरोबर. तर बघा शिशालाच आपण इंग्लिशमध्ये लेड म्हणतो. लेड पॉइझनिंग शिशाने होणारी विषबाधा आहे. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याकडे महत्त्वाचे आहे. मग त्यापैकी कोणत्या क्षारांना आपण शिशाची साखर म्हणून ओळखतो. ठीक आहे. तर त्याच्यापैकी लेड ॲसिटेट आहे, लेड मोनॉक्साईड आहे, लेड क्रोमेट आहे, लेड कार्बोनेट आहेत. हे सगळेच कंपाऊंड आपले कसे आहेत, विषकारक आहे किंवा विषारी आहेत. ठीक आहे. यांची जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जर गेलं तर ते आपल्याला अपायकारक बदल करू शकतात. त्यापैकी जे लेड ॲसिटेट आहे त्याला आपण शिशाची काय म्हणतो, साखर म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक अ. पुढील प्रश्न पाहूया आपण 84 वाला, अफू शोधण्यासाठी कोणत्या रंग चाचण्या वापरल्या जातात. बरोबर आहे. मग अशीच पहिला आपण ओपीएम म्हणजे अफू आहे ते शोधण्यासाठी कोणती रंग चाचणी वापरली जाते. कारण का इथं ज्यावेळेस आपण आपले असे रासायनिक सहाय्यक किंवा न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये असे सॅम्पल आपण जमा करतो त्यावेळेस त्यांना शोधण्यासाठी रंग चाचण्या केल्या जातात. मग सांगितल्याप्रमाणे TLC रंग चाचण्या उपकरणे वगैरे. तर असं अफू प्रेझेंट आहे का नाही हे शोधण्यासाठी कोणती रंग चाचणी करतात, तर त्या चाचणीचं नाव आहे आपलं डेंगिन्स ऑलिव्हरची चाचणी. ठीक आहे. तर कदाचित आपल्याकडे असा प्रश्न येऊ शकतो, डेंगिन्स ऑलिव्हर चाचणी खालीलपैकी कोणत्या विषयाचे निदान करण्यासाठी वापरली जाते. बरोबर आहे. आता ह्या बऱ्याचशाच नवीन चाचण्या बघा तुम्ही ऐकल्या नसतील, आपणही आपल्या लेक्चरमध्ये घेतलेल्या नाहीत रेकॉर्डेड बॅचमध्ये. त्यासाठी आपण असे नवीन हे पाहतोय की जे आपल्याला नवीन प्रश्न मिळतील ते तुम्हाला महत्त्वाचे काय करते तुम्हाला फायदा करून देतील. त्यासाठी आपण हे सिरीज चालू केलेलं आहे. तर अफू शोधण्यासाठी डेंगिन्स ऑलिव्हरची चाचणी आपण महत्त्वाची वापरतो. पुढील प्रश्न बघा आपला, अँथ्रॅसिनबद्दल कोणते विधान खरे आहे. अँथ्रॅसिन पावडर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बघा, जो आपण काय करतो लाचेचा सापळा रचतो आपण. ठीक आहे. या लाचेच्या सापळ्यामध्ये आपण अँथ्रॅसिन नावाचे एक पावडर वापरत असतो. बरोबर. मग त्याबद्दल काय म्हटलंय, खरे नाही. खरे नाही म्हणजेच काय आहे, तर ते चूक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर. तर काय म्हटलंय बघा अँथ्रॅसिनबद्दल, मध्ये म्हटलंय हा रंगीबेरंगी पदार्थ आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक शोषण स्पेक्ट्रम अतिनील प्रदेशात होते. अतिनील प्रदेश म्हणजे अतिनील विभाग. ठीक आहे. जे आपली स्पेक्ट्रम ऑफ लाईट असतो. ठीक आहे. स्पेक्ट्रम ऑफ लाईट म्हणजे असे वेगवेगळे लाईटचा इथं काय आहे स्पेक्ट्रम असतो. मग इथं रेडिओ वेव्ज असतात, मायक्रोवेव्ज असतात, अतिनील रेज किंवा किरणे असतात, नंतर इथं IR रेज असतो. ठीक आहे. असे वेगवेगळे इथं रेज असतात. मग आतला जो अतिनील प्रदेश आहे किंवा अतिनील रिजन आहे त्याला आपण UV रिजन असं म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा अतिनील विभाग. तर यांचं काय म्हणते शोषण. ठीक आहे. तर कुठल्या स्पेक्ट्रममध्ये होतं, तर अतिनील रिजनमध्ये किंवा प्रदेशात आहे. बरोबर आहे. ब मध्ये काय म्हटलंय, अतिनील प्रकाशात पाहिल्यास अँथ्रॅसिन शुद्ध नमुना लाल दृश्यमान प्रकाश देतो. ठीक आहे. तर बघा ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस आपण नकली नोटा वगैरे पाहतो बँकेत कधी गेल्यानंतर बघा पूर्वीच्या काय असा एक चेंबर असायचा, त्या चेंबरमध्ये ती नोट ठेवली जायची आणि त्यानुसार आपण ही नेट नकली आहे का खोटी आहे आपण सांगायचो. हा जो चेंबर होता त्याला आपण म्हणतो हा UV कॅबिनेट असतो किंवा UV चेंबर असतो. त्याच्यामध्ये काय असतात, तर अतिनील प्रकाश असतो. मग ह्या अतिनील प्रकाशामध्ये जर आपण ही अँथ्रॅसिन पावडर पाहिली तर ते आपल्याला लाल कलरचा प्रकाश देते. कोणत्या रंगाचा प्रकाश देते, तर लाल रंगाचा प्रकाश देते अँथ्रॅसिन पावडर. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, हा रंगहीन पदार्थ आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक शोषण स्पेक्ट्रम अतिनील प्रदेशात आहे. तर हा पर्याय आपला चुकीचा आहे. ठीक आहे. आता वरतीच पाहिलं आपण हा रंगीबेरंगी पदार्थ आहे, हा बरोबर असताना हा रंगहीन पदार्थ आहे आपलं चुकीचं येईल. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक क हे आपलं चुकीचं आहे. ठीक आहे.
तर बघा अशाच तऱ्हेनं आपण आपल्या इकडं काय मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपले 10 क्वेश्चन पेपर आहे, त्याची आन्सर की आहे, प्लस त्याचे आपण विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवलेले आहेत. सायन्स बाय दीपक कलडोने ॲप आहे, त्याच्यावरती तुम्हाला मिळून जातील. त्याचप्रमाणे आपल्याकडे अशी बॅच पण आहे, त्या बॅचमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्सचं बऱ्यापैकी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे कोणी उत्सुक असतील तिथं आपलं हे ॲप आहे किंवा इथं नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा पुढील प्रश्न बघूया आपण वेळ न घालवता. तर पुढील प्रश्न आहे आपला महत्त्वाचा, तो म्हणजे 86 वाला प्रश्न बघा. एम्फेटामिनच्या निर्मितीत खालीलपैकी कोणता अग्रदूत वापरला जातो? एम्फेटीन अमाइन, ठीक आहे, किंवा एम्फेटामाइन म्हणतो आपण त्याला. हा सुद्धा एक आपला कसा आहे, अंमली पदार्थ आहे. ठीक आहे, मग या अंमली पदार्थामधला महत्त्वाचा घटक आहे. मग याची निर्मिती करण्यासाठी, उत्पादन करण्यासाठी खालीलपैकी कोणता अग्रदूत वापरला जातो? तर तो आहे आपला फिनाइल 2 प्रोपॅनोन. एवढ्या डिपमध्ये काय आपल्याला प्रश्न येत नाही, फक्त आपला इथं अंमली पदार्थ होता म्हणून तो इथं घेतलेला आहे एम्फेटामिन नावाचा. तो तयार करण्यासाठी आपण फिनाइल 2 प्रोपॅनोन हा आपण अग्रदूत किंवा घटक वापरतो. आता हे तर महत्त्वाचं बघा, हा आपल्याला साधारणपणे येऊ शकतो. केमिस्ट्रीमधला नॉर्मल प्रश्न आहे हा. काय म्हटलं इथं, खालीलपैकी कोणते रासायनिक नावं आणि त्यांचे समानार्थी शब्द यांचे योग्य संयोजन आहे? योग्य संयोजन आहे म्हणजे काय, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? एमपीसी सुद्धा बघा असे शब्द प्रयोग करत असते. त्याच्यामुळे आपल्याला मुख्य म्हणजे प्रश्न कसा विचारलेला आहे, वाक्यांची किंवा शब्दांची रचना कशी आहे हे समजणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त एमसीक्यूचा सराव होणं गरजेचं आहे. तर कोणती जोडी बरोबर आहे? तर त्यापैकी बघा, अ मध्ये म्हटलंय लेड ॲसिटेटला लिथार्ज म्हणतो, ब मध्ये म्हटलंय कॉपर ॲसिटेटला वर्डिग्रीस म्हणतो, अँटीमनी क्लोराईडला बटर ऑफ अँटीमनी म्हणतो, आणि ते काय म्हटलंय मर्क्युरिक सल्फाईडला सिन्नाबार म्हणतो. तर कुठली जोडी बरोबर आहे? तर ड वाली जोडी आपली बरोबर आहे. मर्क्युरिक सल्फाईडला आपण सिन्नाबार म्हणतो. ठीक आहे. आता इथं लिथार्ज म्हटले बघा, लिथार्ज अ मध्ये, तर लिथार्ज आपण कुणाला म्हणतो? लेड बरोबर आहे. पण इथं लेड ॲसिटेट ऐवजी ज्यावेळेस लेड ऑक्साईड असतं, ठीक आहे, लेड ऑक्साईड, तर त्यावेळेस आपण त्याला लिथार्ज असं म्हणतो. मग त्यावेळेस आपली ही जोडी बरोबर झाली असती. परंतु इथं लेड ॲसिटेट म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे ती जोडी चुकीचं आहे. वर्डिगेस पण आपलं चुकीचं आहे, क मधलं पण चुकीचं आहे. मर्क्युरिक सल्फाईडला आपण सिन्नाबार असं म्हणतो. ठीक आहे, या सिन्नाबारलाच आपण काय म्हणतो? वर्मिलियन. ठीक आहे, जे ह्याला दुसरं नाव आहे वर्मिलियन, कुंकू वगैरे असतं, ठीक आहे, तर त्याला आपण वर्मिलियन किंवा सिन्नाबार म्हणतो. तेच आपलं मर्क्युरिक सल्फाईड हे आहे. पुढील प्रश्न आहे बघा आपला महत्त्वाचा आपल्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे TLC पद्धतीचा वापर करून पेट्रोलच्या विश्लेषणाचा योग्य क्रम लावा. आता TLC पद्धत मी मगाशीपासून सांगतोय बघा. TLCला म्हणतो आपण, ही आपली TLC आहे, तिचंच नाव आपलं थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे, थिन लेयर क्रोमॅटोग्राफी असं आपण तिला म्हणत असतो. ठीक आहे, टी म्हणजे थिन, एल म्हणजे लेयर, सी म्हणजे क्रोमॅटोग्राफी, असं त्याचं पूर्ण नाव आहे TLC. आता आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये TLCचा बऱ्याच वेळा उपयोग करत असतो. मग ही TLC टेस्ट किंवा TLC कशासाठी वापरली जाते? मग त्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं म्हणजे जे आपलं वादग्रस्त दस्तावेज असतात त्यामध्ये आपण जी इंक असते, ठीक आहे, शाई असते, मग त्या शाई वेगवेगळ्या 2 शाई असतील तर त्या एकच आहेत का 2 वेगवेगळ्या आहेत हे चेक करण्यासाठी आपण TLC प्लेट वापरतो. नंतर आपल्याकडे जे पॉयझन्स असतात त्या पॉयझनचं डिटेक्शन करण्यासाठी, नंतर आपल्याकडे जे ड्रग्स असतात त्या ड्रगचं डिटेक्शन करण्यासाठी, किंवा असा कुठलाही आपल्याकडे अनोळखी पदार्थ असेल, ठीक आहे, नंतर एक्सप्लोजिव्ह पदार्थ असतात, हे एक्सप्लोजिव्ह पदार्थ असतील, त्याचप्रमाणे जे पेट्रोलियम पदार्थ असतील, ह्या सर्व पदार्थांचं आपण या TLCद्वारे आपण विश्लेषण करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला TLC महत्त्वाचे असल्यामुळं हा प्रश्न इथं घेतलेला आहे. तुम्हाला बाकीचे प्रश्न पाहिजे असेल तर आपला जो टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, हा क्वेश्चन पेपर मी तिथं अपलोड करीन. तुम्ही बाकीचे प्रश्न पण पाहू शकता. योग्य उत्तर आहे ते असे आपल्या येलो पेननी किंवा येलोनी हायलाईट केलेले आहेत. तर इथं बघूया आपण TLC पद्धतीचा वापर करून पेट्रोलच्या विश्लेषणाचा योग्य क्रम लावा. ठीक आहे, मग आता पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे पदार्थ आपण रासायनिक विभाग असतो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये, तिथं आपण चेक करतो त्याच्यामध्ये भेसळ आहे का हे वगैरे आपण बऱ्याच गोष्टी चेक करतो. आता इथं फक्त आपण पाहूया TLC प्लेटचं योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे. तर काय करतो बघा, आपण सुरुवातीला TLC प्लेट सक्रिय करतो. TLC प्लेट सक्रिय करणे म्हणजे काय असतं, अशी एक प्लेट असते, या प्लेटवरती काय करतो आपण, हिला थोडीशी आपण ॲक्टिवेट करतो किंवा सक्रिय करतो. ठीक आहे, ओव्हनमध्ये वगैरे ठेवून आपण हिला ॲक्टिवेट करतो, किंवा बऱ्याच वेळापूर्वी अशी एक प्लेट असायची, मग तिच्यामध्ये आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे टाकून स्लरी बनवून ही प्लेट आपण तयार करायचो. म्हणून पहिले आपली क्रिया आहे ती म्हणजे TLC प्लेट सक्रिय करणं. आता रेडीमेड आपल्याकडे प्लेट येतात, तिला फक्त आपल्याला ओव्हनमध्ये थोडंसं ठेवायचं आहे, तिला सक्रिय करायचं आहे. ही पहिली स्टेप झाली आपली, ही झाली आपली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आपली, याच्यानंतर
या प्लेटमध्ये पेट्रोलचा स्पॉट लावणे ही आपली दुसरी स्टेप आहे. ठीक आहे. मग आपण अशी प्लेट सक्रिय केली का याच्यावरती काय करायचं आहे, एक पेट्रोलचा छोटासा स्पॉट लावायचा आहे. मग ही आपली झाली सेकंड स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, TLC चेंबरमधील पेट्रोल स्पॉटचा विकास आणि पृथक्करण. मग परत काय करतो आपण, ही आपली 2 नंबरची स्टेप आहे आपली तिसरी स्टेप आहे. मग हिला काय करतो आपण, आपल्याकडे एक चेंबर असतो, या चेंबरमध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. बरोबर, ही आपली तिसरी स्टेप झाली. मग याच्यामध्ये ठेवल्यानंतर याच्यामध्ये काय एक सोल्युशन असतं, द्रवण असतं. मग या द्रवणामध्ये आपण ही प्लेट ठेवतो. प्लेट ठेवल्यानंतर काय होतं, थोडासा वेगळा कलर घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल इथं. नंतर पुढे काय होते बघा, अशी प्लेट ठेवल्यानंतर काय होणार आहे, हा जो पेट्रोलचा स्पॉट असेल किंवा कोणत्याही पदार्थाचा आपण इथं जो स्पॉट ठेवला तो काय करतो, हा पुढे वरती 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 जात असतो. ठीक आहे. मग इथे एक विशिष्ट लेवलला तो येऊन थांबतो. मग काय होतं, याचं पृथक्करण होतं. ठीक आहे. काय होतं, याचं पृथक्करण होतं म्हणजे तो आपल्याला सेपरेट झालेला दिसून येतो. ही आपली तिसरी स्टेप. परत चौथी स्टेप काय आपली, विकसित TLC प्लेटचं दृश्यीकरण ही आपली चौथी स्टेप आहे. मग ही प्लेट काय, आता बघा पाहिलं आपण, अशी जी प्लेट आपली, ठीक आहे, इथं आपण स्पॉट ठेवला तर तो आपल्याला दिसला इथं. काय वेळेस आपल्याला हे डोळ्याने दिसतो. मग ज्या वेळेस दिसत असेल त्यावेळेस आपण लगेच पुढची क्रिया करतो. पुढची काय म्हणजे आपण पुढे पाहूया. जर दिसत नसेल तर काय करतो आपण, या प्लेटला आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जो आपल्याकडे UV चेंबर असतो अल्ट्राव्हायोलेट रेजचा, ठीक आहे, तिथे काय असतात, अतिनील किरणे असतात. त्या अतिनील किरणाखाली आपण यांना पाहतो. ठीक आहे. मग ही आपली चौथी स्टेप. आणि शेवटची स्टेप काय आपली, तर RF मूल्याची गणना करणे ही आपली पाचवी स्टेप आहे. RF व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण याला, RF व्हॅल्यू म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आपण RF मूल्याची गणना म्हणतो. RF व्हॅल्यू म्हणजे काय असते, इथं आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला माहितीच तो सांगतो. RF व्हॅल्यू म्हणजे काय, तर समजा आपण बघा इथं स्पॉट ठेवला होता शेवटी सुरुवातीला, इथं आपण एक रेष लावलेली ओढलेली असते. मग ह्या रेषेपासून हा जिथंपर्यंत ट्रॅव्हल करत गेला, ठीक आहे, हे जे डिस्टन्स असतं हे डिस्टन्स आपण काढत असतो, त्याला आपण RF व्हॅल्यू म्हणतो. मग ते कसे काढतात, काय करतात, एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही. हे फक्त त्याची आपण RF व्हॅल्यू काढतो. प्रत्येक कंपाऊंडची वेगवेगळी RF व्हॅल्यू असते आणि ती 1पेक्षा कमी असते. ठीक आहे. 0.1 पासून चालू होते 1 पर्यंत असते ते जास्तीत जास्त. ठीक आहे. मग याच्यानुसार आपण ते कंपाऊंड कुठला आहे, जो आपल्याकडे अनोळखी घटक होता, पेट्रोल असेल, नंतर आपलं म्हणजे पॉयझन असेल, ड्रग असेल, एक्सप्लोजिव्ह पदार्थ असेल, पेट्रोलियम पदार्थ असेल, तर त्याप्रमाणे आपण इथं त्याची आपण गणना करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या TLC प्लेटमध्ये जे आपले अनोळखी पदार्थ असतात त्या अनोळखी पदार्थांचा आपण इथं त्याचं आपण काय ओळख पटवू शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या स्टेप केल्या जातात. पहिली स्टेप आपली TLC प्लेट सक्रिय करणं. दुसरी स्टेप आहे आपली प्लेटमध्ये पेट्रोल स्पॉट लावणे. तिसरी स्टेप आपली TLC चेंबरमधील पेट्रोल स्पॉटचा विकास आणि पृथक्करण करणे. चौथी स्टेप आपली विकसित TLC प्लेटचं दृश्यीकरण करणं. आणि पाचवी स्टेप आपली RF मूल्याची गणना करणं. तर या पद्धतीने आपण प्रत्येक कंपाऊंड, मग ती इंक असू द्या, शाई असू द्या म्हणजेच, किंवा इथं सांगितल्याप्रमाणे हे सगळे कंपाऊंड आपण ह्याच पद्धतीने त्यांचं आपण विश्लेषण करत असतो. पुढील प्रश्न बघून घेऊया आपण. 92वा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा, तो म्हणजे काय, खालीलपैकी कोणत्या वनस्पतींच्या, ठीक आहे, तर वनस्पती आली बघा पुन्हा एकदा, वनस्पती पॉयझनवाली. खालीलपैकी कोणत्या वनस्पतींच्या पानांची सूक्ष्म तपासणी केल्यास त्यामध्ये काय दिसते, सिस्टोलिक आणि ग्रंथीच्या केसांची उपस्थिती दिसून येते. आता इथे एवढं महत्वाचं नाही, फक्त कॅनॅबिस सटायवा नावाची एक वनस्पती आहे. इथं सगळेच पॉयझन आपल्यासाठी, ह्या ज्या वनस्पती दिल्या आहेत ह्या सगळ्याच वनस्पती आपल्यासाठी पॉयझनस आहेत, म्हणून त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे. डिपार्टमेंटल PSI ला एवढ्या डीपमध्ये हा प्रश्न येणार नाही, फक्त आपल्या माहितीस्तव इथं घेतलेला आहे. तर काय म्हटलं इथं, सूक्ष्म तपासणी केल्यास सिस्टोलिक आणि ग्रंथीच्या केसांची उपस्थिती दिसून येते. कॅनॅबिस सटायवा मगाशीच पाहिली होती बघा आपण, ठीक आहे, मॅरिजुआना असं पण म्हणतो आपण हिला, ठीक आहे, मॅरिजुआना. तर ही प्लांट जर पाहिली, ही वनस्पती जर पाहिली आपण, तर त्याच्यामध्ये सूक्ष्मदर्शकाच्या खाली मायक्रोस्कोप म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टोलिक आणि ग्रंथीच्या केसांची उपस्थिती दिसून येईल. इथं काय आहे, पेपावरम सोमनिफेरम, ही जी आपली आपू असतो, आपू ते यापासून बनवतात. ते आपण बघा एक खसखस नावाचा एक पदार्थ वापरतो आपण आपल्या घरामध्ये, तर ते या पेपावरम सोमनिफेरम पासून बनवलेली असते. डिजिटॅलिस पुर्पुरिया मगाशीच पाहिला आपण, ही हृदयावरती अफेक्ट करणारी वनस्पती आहे, पॉयझनस. निकोटियम तंबाखू, जी आपली तंबाखू आपण खातो, त्या तंबाखूचं, ठीक आहे, सायंटिफिक नाव किंवा बॉटनिकल नाव आहे निकोटियाना टोबॅकम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा इथं 4 पर्याय आहेत. पुढील प्रश्न पाहूया आपल्यासाठी जो महत्वाचा असणारा, टिक मार्क करून ठेवलेला, पुढे बघूया आपण. तर 98वा प्रश्न बघा, चाल्कोसिसचा अर्थ काय आहे. आता हे चाल्कोसिस म्हणजे महत्वाचं आहे. कदाचित असा प्रश्न येऊ शकतो, चाल्कोसिस ही संज्ञा कशाशी संबंधित आहे किंवा चाल्कोसिस म्हणजे काय असं विचारलं जाऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला हा प्रश्न इथं महत्वाचा आहे. मग बघा चाल्कोसिसचा अर्थ काय आहे, तर ऊतींमध्ये तांब्याची किंवा तांब्याच्या साठ्याची उपस्थिती.
मगाशी सांगितलं आपल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींचा समूह असतो त्याला आपण ऊती म्हणतो. मग या ऊतीमध्ये काय होतं, ही तांब्याची साठवण झाली आपल्याला दिसून येते, तांबे. ठीक आहे, कॉपर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर यांची जर जास्त इथं साठवण झाली तर त्याला आपण चाल्कॉसिस असं म्हणतो. आणि जर आपल्याला माहित आहे जास्त प्रमाणात झालं का प्रत्येक वस्तू किंवा गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असते. मग तांब्याचं जास्त प्रमाणात साठवणूक होणे किंवा दिसून येणं त्याला आपण चाल्कॉसिस असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न बघूया आपण इथं. 99 आहे तो म्हणजे हायड्रोकिनॉन आणि पॅराकेटोकोलमुळे कॉर्निया आणि खुर्च्यामध्ये उद्भवू शकणाऱ्या पिगमेंटेशनचं वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते. म्हणजे बघा, हायड्रोकिनॉन नावाची एक आपल्यासाठी आहे आणि पॅराकेटोनॉल यांची डोळ्यामध्ये कॉर्निया आणि खुर्च्या. ठीक आहे, कॉर्निया कुठं असतो तर डोळ्यामध्ये असतो. ठीक आहे, यामध्ये काय होतं, पिगमेंटेशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण अक्रोनोसिस. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अक्रोनोसिस. अशी संज्ञा आलीच तर आपल्याला ते सांगता येईल. पुढील प्रश्न आहे बघा आपला 100वा महत्वाचा आहे. कोणत्या प्रकारची विषबाधा इतक्या वेगाने कार्य करते की त्याला सामान्यतः नॉक आउट ड्रॉप किंवा त्याला नॉक आउट थेंब म्हणून संबोधले जाते. तर बघा, हा महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा फॉरेन्सिक सायन्सच्या नेट एक्झाममध्ये पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या विषयाला नॉक आउट ड्रॉप किंवा नॉक आउट थेंब म्हणून ओळखलं जातं, असा साधा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर नॉक आउट थेंब आपण क्लोरल हायड्रेट आहे त्याला आपण नॉक आउट थेंब किंवा नॉक आउट असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर बघा त्यालाच आपण क्लोरल हायड्रेट्स असं म्हणतो. आणि हे एक महत्त्वाचं काय आहे तर त्याला म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये सिडेटिव्ज. ठीक आहे, हे सिडेटिव्ज आहे आणि प्लस हे हिप्नॉटिक्स पण आहे. ठीक आहे, याचा उपयोग सिडेटिव्ज आणि हिप्नॉटिक्स म्हणून केला जातो. साध्या भाषेमध्ये आपण याला म्हणून हिप्नोसिस करण्यासाठी आपण याचा क्लोरल हायड्रेटचा उपयोग करू शकतो. त्यालाच आपण नॉक आउट थेंब म्हणतो. ते एवढ्या वेगाने कार्य करते की म्हणून त्याला नॉक आउट थेंब असं म्हटलं जातं. ह्याला मेडिसिनमध्ये पण याचा उपयोग आहे. ज्यावेळेस आपल्याला निद्रानाश असतो, ठीक आहे, झोप वगैरे येत नसते, त्यावेळेस आपण डॉक्टरसुद्धा याचं आपल्याला प्रिस्क्रिप्शन जे आपलं थोडंसं याचं प्रिस्क्रिप्शन देऊ शकतात, क्लोरल हायड्रेट्स. ठीक आहे, तर त्यामुळे बघा इथं नॉक आउट थेंब म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न आपल्याकडे साधा आला तर आपण क्लोरल हायड्रेट असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघा आपला 101 वाला. विषारी नमुन्यामधून विष काढताना खालीलपैकी कोणता पदार्थ डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरला जातो. विषारी नमुने, ठीक आहे, म्हणजे आपल्याकडून जे आपण नमुने गोळा करून देतो लॅबला, विषेरा वगैरे. ठीक आहे, तर त्यामधून विष काढताना खालीलपैकी कोणता पदार्थ डिहायड्रेटिंग एजंट म्हणून वापरला जातो. तर त्यावेळेस आपण अमोनियम सल्फेट वापरतो. ठीक आहे, अमोनियम सल्फेट्स हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, अमोनियम सल्फेट. पुढचा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे काय, खालील अभिक्रिया पूर्ण करा. तो पण एवढा महत्त्वाचा नव्हता. आर्सेन गॅस, आर्सेनिक मधला आर्सेन गॅस आहे. डाय इथिल डाय ओ कार्बामेट्स. ठीक आहे, तर त्याला लाल रंग येतो. हे आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा नव्हता. आता हे पुढचं महत्त्वाचं बघा आपल्यासाठी. कार्बिनॉल बद्दल कोणते विधान खरे आहे. कार्बिनॉल, ठीक आहे, या कार्बिनॉलला इंग्लिशमध्ये असं लिहिलं जातं कार्बिनॉल. ठीक आहे, कार्बिनॉल बद्दल कोणते विधान खरे आहे. तर या कार्बिनॉलला काय म्हणतो आपण, मध्ये म्हटलंय हे मिथाइल अल्कोहोल म्हणून ओळखले जाते. पुढे काय म्हटलंय, हे इथिल अल्कोहोलपेक्षा जास्त विषारी नाही. क मध्ये काय म्हटलंय, चयापचय दरम्यान ते असिटाल्डिहाइडमध्ये रूपांतरित होते. ड मध्ये काय म्हटलंय, हे रंगीबेरंगी द्रव्य आहे. आता काय म्हटलंय इथं, कार्बिनॉल बद्दल कोणते विधान खरे आहे, म्हणजे बरोबर कोणतं विधान आहे तर पहिलं विधान बरोबर आहे. हे मिथाइल अल्कोहोल म्हणून ओळखले जाते. काय म्हणतो आपण याला, मिथाइल अल्कोहोल असं आपण याला ओळखलं जातं. बघा इथं नॉल आहे, नॉल अल्कोहोल म्हणून याला आपण ओळखतो. बघा कार्बिनॉल मिथाइल अल्कोहोल म्हणतो आपण याला. याला दुसरं अजून एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो वूड अल्कोहोल. ठीक आहे, आता त्याच्यावरती प्रश्न आलाय कार्बिनॉलवरती, वूड अल्कोहोलवरती जर आला, वूड अल्कोहोल कुणाला म्हणतात तर मिथाइल अल्कोहोलला म्हणतात असं आपल्याला भविष्यात प्रश्न आला तर ते सांगता आलं पाहिजे. या मिथाइल अल्कोहोललाच आपण कार्बिनॉल म्हणतो, कार्बिनॉललाच वूड अल्कोहोल असंही म्हटलं जातं. त्यासाठी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा आपला, TATPशी संबंधित कोणती अचूक माहिती आहे. अचूक म्हणजे काय, चूक नसलेली म्हणजेच कशी आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता TATPची म्हणजे काय बघा इथं आहे TATP. आता आपण TATP म्हणजे काय बघूया, परत पुढच्या पर्याय आपण बघूया. TATP म्हणजे काय आहे त्यालाच म्हणतो आपण, किंवा इथं पुढच्या पर्याय बघूया आपण, परत त्याचा आपण लॉंग फॉर्म पाहूया. काय म्हटलंय, हे काही घरगुती स्फोटक नाही. पुढे काय म्हटलंय, ब मध्ये हे आम्ल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत
ॲसिटोन आणि हायड्रोजन पेरॉक्साईडवर प्रतिक्रिया देऊन तयार केले जाते. पुढे काय म्हटलंय, हे घर्षण आणि प्रभाव संवेदनशील स्फोटक नाही. पुढे काय म्हटलं, इस्रायल आणि इतर आखाती देशांमधील दहशतवादी संघटनांनी याचा वापर केलेला नाही. बरोबर आहे. आता अचूक माहिती कोणती आहे बघा, म्हणजे बरोबर असणारी. तर इथं काय आहे बघा, हे माहिती बरोबर आहे. इथं जिथं तिथं नाही म्हटलंय तिथं आहे असतं तर सगळीच माहिती बरोबर असते. म्हणजे हे घरगुती स्फोटक आहे. ठीक आहे. आता इथं आपण बघूया, हे सर्वच पर्याय आपण इथं चेक करून बघूया. इथं उत्तर दिलेलं आहे, अचूक माहिती म्हणजे बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर हे आम्ल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत ॲसिटोन आणि हायड्रोजन पेरॉक्साईडवर, इथं दोन केमिकलची नावं आहेत. एक असतं ॲसिटोन, ठीक आहे, असं लिहूया आपण इथं ॲसिटोन, आणि दुसरा असतो हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याला आपण H2O2 असं म्हणतो. यावरती प्रतिक्रिया देऊन तयार केलं जातं. बरोबर आहे. इथं काय लिहिलं मी, कारण आपल्याला जर पुढे पाहिजे तो म्हणजे आपल्याला लॉंग फॉर्म. आपल्याकडे डिपार्टमेंटल PSIला जास्तीत जास्त त्याचा काय विचारलं जातं, TATPचा फुल फॉर्म सांगा. आपण स्फोटक पदार्थ यावरती MPSC डिपार्टमेंटल PSIनी 2000 MPSC डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2010 पासून ते 21 पर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत स्फोटक पदार्थावरती, त्याचा पाठीमागच्या 2 दिवसापूर्वीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला असे स्फोटक पदार्थावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते तुम्हाला त्याचं स्वरूप कळेल. ठीक आहे. आता हा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो डिपार्टमेंटल PSIला, तर TATPचा फुल फॉर्म सांगा. ठीक आहे. मग TATPचा फुल फॉर्म काय आहे आपल्याला सांगण्यासाठी आपण बघूया TATP म्हणजे काय. त्यापैकी जो T आहे त्याला काय म्हणतो आपण, टीला म्हणतो आपण ट्राय, TRI ट्राय. इथं लिहितो मी पुन्हा, याला म्हणतो आपण ट्राय. इथला पुढचा जो A आहे तो काय आहे, ट्राय ॲसिटोन. ठीक आहे. बघा इथं आपण मगाशी ॲसिटोन पाहिला होता, ट्राय ॲसिटोन. पुढचा T आहे त्याला काय म्हणतो आपण, ट्राय, आणि जो पुढचा P आहे त्याला म्हणतो आपण ट्राय पर ऑक्साईड. काय म्हणतो आपण याला, ट्राय पर ऑक्साईड, TATP, ट्राय ॲसिटोन ट्राय पर ऑक्साईड. म्हणजेच काय बघा, ॲसिटोन आणि पर ऑक्साईड मुळे तयार झाला. 3 घटक आहे त्याच्यामुळे आपण त्याला ट्राय ॲसिटोन ट्राय पर ऑक्साईड असं म्हणतो. बरोबर आहे. ह्याला अजून दुसरं एक नाव आहे, याला काय म्हणतो आपण, ट्राय ॲसिटोन ट्राय पर ऑक्साईडलाच म्हणतो आपण ऑल्सो नोन ॲज, त्यालाच म्हणतो आपण होम मेड एक्सप्लोजिव्ह. आता इथं जागा नाही, मी इथं लिहितो, थोडा वेगळा कलर घेऊ म्हणजे तुम्हाला दिसून येईल. कलर चेंज करतो मी. यालाच काय म्हणतो आपण, TATPला म्हणतो आपण होम मेड एक्सप्लोजिव्ह असं इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं. होममेड एक्सप्लोजिव्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. यालाच काय म्हणतो आपण मराठीमध्ये, घरगुती स्फोटक. ठीक आहे. याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो घरगुती स्फोटक. मग बघा इथे काय म्हटलं होतं, हे घरगुती स्फोटक आहे असं असतं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही माहिती सुद्धा आपली बरोबर झाली असती. पण इथं म्हटलंय घरगुती स्फोटक नाही, त्याच्यामुळे चूक आहे. हिला आपण होममेड एक्सप्लोजिव्ह म्हणतो किंवा घरगुती स्फोटक म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे TATP आहे याला बघा काय म्हटलं जातं, तर याला म्हणतो आपण मदर ऑफ सटान. ठीक आहे, असं त्याला म्हटलं जातं. मग आपल्याला प्रश्न येऊ शकतो की TATPचा फुल फॉर्म सांगा, ट्राय ॲसिटोन ट्राय पर ऑक्साईड आपण सांगू शकतो, किंवा खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थाला आपण घरगुती स्फोटक म्हणतो, TATPला म्हणू शकतो. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या स्फोटकाला आपण मदर ऑफ सटान असं म्हणतो. ठीक आहे. मग मदर ऑफ सटान आपण कुणाला म्हणतो, तर आपल्याला सांगता येईल की TATP ट्राय ॲसिटोन ट्राय पर ऑक्साईड. ठीक आहे. हे कसं आहे, हे घर्षण आणि प्रभाव संवेदनशील स्फोटक आहे. ठीक आहे. म्हणजे संवेदनशील स्फोटक आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस थोडं तरी घर्षण किंवा फ्रिक्शन झालं तर लगेच हे स्फोट घेतं. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं घर्षणयुक्त स्फोटक आहे. आणि ह्याचा उपयोग केला होता इस्रायल आणि इतर आखाती देशांमधील दहशतवादी संघटनांनी याचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं आहे असतं तर आपला हाही पर्याय बरोबर आला असता. ठीक आहे. परंतु इथं नाही म्हटलंय. हे जर भविष्यात असं आलं तर काय असेल त्यासाठी याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. इथं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, TATPचा फुल फॉर्म याला मदर ऑफ सटान म्हणतात, याला होममेड एक्सप्लोजिव्ह म्हणजेच घरगुती स्फोटक असंही म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघून घेऊया आपण 107 वाला. ज्वलनशील द्रव अवशेषांचे अंश शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. ठीक आहे. ज्वलनशील द्रव्य, ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ कुठलं असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल. ठीक आहे. यांना आपण ज्वलनशील द्रव्य म्हणतो. मग यांचं जर अवशेष असतील किंवा त्यांचा अंश असतील, ठीक आहे, मग ते शोधण्यासाठी आपण खालीलपैकी कोणतं उपकरण वापरू शकतो. मग कोळसा लोहित पट्टी म्हटलंय, ब मध्ये म्हटलंय स्टीमर्स, क मध्ये म्हटलंय पोर्टेबल वेपर डिटेक्टर, ड मध्ये म्हटलंय अ आणि ब दोन्ही.
मग बघा ज्वलनशील आहे, ज्वलनशील म्हणजे पेट घेते, पेट घेतल्यामुळे त्यांच्या वाफ्यामध्ये रूपांतर होईल. ठीक आहे, मग ह्या वाफा आपण काय करतो, यांना आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणून ह्याला आपण म्हणू शकतो वेपर डिटेक्टर. आणि तो पोर्टेबल म्हणजे आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, म्हणून त्याला म्हणतो आपण पोर्टेबल वेपर डिटेक्टर. ठीक आहे, सोपं आहे बघा, थोडंसं डोकं लावलं तर प्रश्न आपल्याला सुटू शकतो. पुढचा प्रश्न बघा आपला, पॅराथिऑनचे ऑक्सिजनयुक्त मेटाबोलाइट कोणते आहे? मगाशीच एक पॅराथिऑनवरती प्रश्न आला होता बघा. ठीक आहे, पॅराथिऑनवरचा एक प्रश्न आला होता. प्रश्न क्रमांक कुठला होता? आता आपण पाठीमागे जात नाही, परत तुम्ही याला पाठीमागे जाऊन बघून घ्या. पॅराथिऑनवरचा हा प्रश्न आला होता, बहुतेक 53वा प्रश्न होता. ठीक आहे, तर पॅराथिऑनमध्ये काय म्हटलंय, पॅराथिऑनचे ऑक्सिजनयुक्त मेटाबोलाइट कोणते आहे? तर जे पॅरॉक्सॉन आहे, मगाशीच पाहिलं होतं आपण. पॅराथिऑन हे कसलं आहे? ऑर्गॅनो फॉस्फो पेस्टिसाइड आहे. याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असतो, जो आपला कापूस किंवा कपाशी असते, या कपाशीवरती जे आपण औषध मारतो त्यामध्ये आपण या पॅराथिऑनचा उपयोग करतो. तर त्याचं ऑक्सिजनयुक्त मेटाबोलाइट म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, O2 असतो, ऑक्सिजन कुठला आहे तर त्याला म्हणतो आपण पेरॉक्झॉन. ठीक आहे, ऑक्सॉन ऑक्सिजन, त्याच्यामुळं ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, महत्वाचे प्रश्न आहेत असेच. कोकेनच्या बेकायदेशीर उत्पादनात सामान्यतः कोणती प्रक्रिया समाविष्ट असते? मगाशीच पाहिलं आपण कोकेन. बघा, बऱ्याच वेळा कोकेनवरती प्रश्न आलेला आहे या परीक्षेमध्ये. कोकेन महत्वाचा अंमली पदार्थ आहे. मग याच्या बेकायदेशीर उत्पादनात सामान्यतः कोणती प्रक्रिया समाविष्ट असते असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं बघा, कोकेन बेसमधून क्रूड कोका पेस्ट काढणे. ब मध्ये म्हटले कोकेन बेसमधून कोका पेस्टचे शुद्धीकरण करणे. क मध्ये आहे कोकाच्या पाण्याचे कोकेन मिठात रूपांतर. आणि ड मध्ये म्हटले वरील सर्व गोष्टी. तर आपल्याला जो NDPS ऍक्ट आहे बघा, NDPS ऍक्टमध्ये लॉमध्ये आपल्याला याच्यावरती असे प्रश्न येण्याची शक्यता असते. प्लस फॉरेन्सिकमध्ये पण हा प्रश्न येऊ शकतो. तर कोकेनच्या बेकायदेशीर उत्पन्नात खालीलपैकी कोणती प्रक्रिया समाविष्ट असते? तर कोकेन बेसमध्ये कोका पेस्टचं शुद्धीकरण करणे हे एक बेकायदेशीर पद्धत आहे कोकेनचं उत्पादन होत असताना. ठीक आहे, NDPS ऍक्टनुसार. ब हे इथं करेक्ट उत्तर आहे. पुढचा एक प्रश्न सोपा बघा, चमकत्या ज्वलनाची उदाहरणे कोणती आहेत? चमकतं ज्वलन असे साधे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याकडे. चमकतं ज्वलन म्हणजे ज्यावेळेस ज्वलन होतंय ठीक आहे त्यावेळेस ते चमकतंय, त्याला आपण चमकतं ज्वलन म्हणतो. मग काय, सिगरेटचं ज्वलन होतं, सिगरेटचं ज्वलन होतं असताना बघा सिगरेट चमकत असते. त्याचप्रमाणे गरम जो कोळसा असतो आपला, जो कोळसा विस्तव म्हणतो आपण त्याला, ते सुद्धा आपल्याला लाल चमक दिसते. गॅसोलिनचे ज्वलन हे आपलं चमकतं उदाहरण नाहीये. ठीक आहे, म्हणजे काय, गॅसोलिन वगैरे आपण जे आपलं काय म्हणतो फ्यूल ऑइल म्हणतो आपण, पेट्रोल डिझेल वगैरे आहे, ते काय होते वाहनामध्ये ज्वलन होते, ते आपल्याला त्याची चमक दिसत नाहीये. त्याच्यामुळे अ आणि ब हे आपलं बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा आपला, नार्कोटिक ड्रग्स मधला LSD संदर्भात कोणते विधान खरे नाही? ठीक आहे, खरे नाही म्हणजेच काय आहे ते चूक आहे. बरोबर. अ मध्ये काय म्हटलं बघा, त्याच्या हॅल्युसिनोजेनिक प्रभावांचे वर्णन प्रथम स्विस रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट हॉफमन यांनी केले. ठीक आहे, आता हे बरोबर आहे का? बरोबर आहे. हॅल्युसिनोजेनिक असतं, मगाशी सांगितलं होतं हा हॅल्युसिनोजेनिक म्हणून असतो बघा. मगाशी जे आपण काय पाहिलं होतं, कोलोरल हायड्रेट पाहिलं असतं किंवा LSD वगैरे आपण पाहिलं होतं, हॅल्युसिनोजेनिक वगैरे. ठीक आहे, तर किंवा जे मगाशी पाहिलं होतं LSD, तेव्हा मी सांगितलं होतं की हे हॅल्युसिनोजेनिक आहे. तर त्याचा पहिल्यांदा कोणी वर्णन केलं? रसायनशास्त्रज्ञ स्वित्झर्लंडचे होते अल्बर्ट हॉफमन यांनी. पुढे काय म्हटलं, याचा अर्थ लायसर्जिक ऍसिड डायइथिल अमाइड असा होतो. LSD लायसर्जिक ऍसिड डायइथिल अमाइड हा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढे काय म्हटलंय, हे खूप शक्तिशाली औषध आहे. बरोबर आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय, हे लायसर्जिक आम्लापासून संश्लेषित केले जाते. अर्गोट पासून प्राप्त होणारा पदार्थ जो शैवालचा एक प्रकार आहे, जो विशिष्ट गवत आणि धान्यावर हल्ला करतो. हे आपलं विधान चुकीचं आहे. बरोबर आहे, हे आम्लापासून बनवत नाही, तर मगाशी पाहिलं होतं आपण एक राई असती, राई, अर्गोट राई. ठीक आहे, यापासून हे बनलं जातं अर्गोट पासून. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं हे विधान आपलं चुकीचं आहे, बाकीचे विधान आपले बरोबर आहे. इथं काय म्हटलं त्यांनी, हे विधान खरं नाही. तर चौथं विधान आपलं म्हणजे ड विधान खरं नाही. पुढील प्रश्न आपला अंमली पदार्थ मधला त्यापैकी आहे हिरोईन. तर हिरोईनच्या संश्लेषणादरम्यान कोणत्या कटिंग एजंटचा समावेश होतो? हिरोईन ठीक आहे, हे संश्लेषण करत असताना कोणत्या कटिंग एजंटचा समावेश होतो? अ मध्ये म्हटले शर्करा, ब मध्ये म्हटले ॲसिटामिनोफेन, क मध्ये आहे कॅपिन, ड मध्ये म्हटले वरीलपैकी सर्व. तर शर्कराचं ॲसिटामिनोफेन, कॉपिन या सर्वांचं इथं संश्लेषणादरम्यान हिरोईनचं संश्लेषण होताना कटिंग एजंट म्हणून त्याचा उपयोग केला जातो.
पुढील प्रश्न बघा महत्त्वाचा एक्सप्लोजिव्ह मधला, वासोडिलेटर म्हणून एंजाइना पेक्टोरिसच्या उपचारात कोणते स्फोटक वापरले जाते? ठीक आहे, आता हा एंजाइना पेक्टोरिस जे आपलं हृदय म्हणतो, ठीक आहे, हृदयाचे जे वेगवेगळे रोग आहेत किंवा आजार उद्भवतात त्यापैकी एक आहे आपला एंजाइना पेक्टोरिस. तिथे वॅसोडिलेटर म्हणून आपण एक एक्सप्लोजिव्ह पदार्थ वापरतो, स्फोटक पदार्थ वापरतो, तर तो खालीलपैकी कोणता आहे? तर त्याला म्हणतो आपण TNT, RDX, PTN डायनामाइट पैकी आहे. तिसरा पर्याय क्रमांक क PETN. याचा आपण उपयोग मेडिसिनमध्ये सुद्धा करतो. हृदय याचं जे आपले काही आजार किंवा रोग असतील त्याच्यावरती आपल्याला त्याच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. PETNचा फुल फॉर्म तर मला माहितीच आहे बघा काय असतो तो. आपण याच्यावरती 2 दिवसापूर्वीच एक लेक्चर अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये MPSC डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेला याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ते लेक्चर पाहू शकता. या व्हिडिओच्या शेवटी आपण त्या लेक्चरची लिंक पण देऊया तो किंवा तो व्हिडिओ ठेवूया तर तुम्ही पाहू शकता. हिचा फुल फॉर्म आहे पेंटा इरिथ्रोथॉल. आता याचं स्पेलिंग कसं आहे बघा, इरिथ्रोथॉल, ठीक आहे, पेंटा इरिथ्रोथॉल टेट्रानायट्रेट हा त्याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म विचारलेला आहे PETN, पेंटा इरिथ्रोथॉल टेट्रानायट्रेट म्हणजेच PETN. हे आपलं एक उच्च प्रकारचं हाय एक्सप्लोजिव्ह आहे. बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया आपण, आयन क्रोमॅटोग्राफी बद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? क्रोमॅटोग्राफीचे जे टाईप होते त्यापैकी एक क्रोमॅटोग्राफीचा टाईप आहे, त्याला आपण म्हणतो आयन क्रोमॅटोग्राफी. हा एवढ्या डीपमध्ये विचारला जाणार नाही, फक्त बघूया आपण. IC हा एक HPLCचा एक प्रकार आहे. HPLC म्हणजे IC म्हणजे काय? आयन क्रोमॅटोग्राफी. HPLC म्हणजे काय? HPLC म्हणतो आपण त्याला, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी असं त्याला म्हणतात. हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी किंवा हाय प्रेशर लिक्विड क्रोमॅटोग्राफी. स्टेशनरी पेज लहान मण्यांच्या स्वरूपात कॉलममध्ये ठेवली जाते. क मध्ये म्हटले मोबाईल पेज हे एक जलीय द्रवण आहे जो सामान्यतः एकतर पातळ अम्लाचा असतो म्हणजे केटायस पृथक्करणात. आणि ड मध्ये काय म्हटलेलं आहे तर मोबाईल टप्पा हा एक जलीय द्रवण आहे जो सामान्यतः पातळ अम्लाचा किंवा आयनाच्या पृथक्करणात असतो. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, एवढ्या डीपमध्ये काय येणार नाही आपल्याला, फक्त आता उत्तर महत्त्वाचा प्रश्न म्हणून घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा बघा तो म्हणजे काय तर NDPS ऍक्ट आहे. तर NDPSने कोणता कायदा रद्द केलेला आहे असा प्रश्न आलेला आहे. आपल्याकडे पण ऍक्टमध्ये NDPS मायनर ऍक्टमध्ये आहे NDPS. ठीक आहे, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, जो की 1985 साली आपल्याला माहीत असेल आपल्या भारतामध्ये आणला गेलेला आहे. तुम्ही हा लघु कायद्यामध्ये वाचलेला असेल. तर इथे काय म्हटलेलं आहे, NDPSने कोणता कायदा रद्द केलेला आहे? अप्पू अधिनियम 1850, अप्पू कायदा 1870, धोकादायक औषध अधिनियम 1920. तर इथं यापैकी कोणताही कायदा यांनी रद्द केलेला नाही. त्याच्यामुळे वरीलपैकी काहीही नाही याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपला, लोह विषबाधेत उपचारांसाठी कोणते अँटीडोट विशेषतः वापरले जाते? बघा लोह म्हटले, लोहलाच आपण आयन म्हणतो. ठीक आहे, आयन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. ठीक आहे, एक महत्त्वाचं मिनरल आहे. आपल्या शरीरामध्ये जेवढे मिनरल्स असतात क्षार म्हणतो आपण त्याला, यापैकी लोह किंवा आयन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परंतु जर याची जास्त प्रमाणात आपण क्वांटिटी घेतली तर हे आपल्यासाठी काय आहे विषबाधा निर्माण करू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा तर हे जर अशी विषबाधा झाली तर त्यासाठी आपण अँटीडोट म्हणून काय वापरतो? अँटीडोट म्हणजे काय असतं बघा, अँटीडोट म्हणजे काय असतो? अँटी याच्या नावातच आहे अँटीडोट. अँटी म्हणजे काय तर अपोज करणे, विरुद्ध करणे. ठीक आहे, जे विष घेतलं जातं त्या विषाचा परिणाम हे काय करतं रोखून धरतं, त्याला विरोध करतं, त्याला आपण अँटीडोट म्हणतो. मग लोह विषबाधेमध्ये कोणता अँटीडोट वापरला जातो तर त्याचं नाव आहे डेस्पिरिओक्सामाइन. हा अँटीडोट इथं वापरला जातो. ठीक आहे, पुढील प्रश्न आपला बघा, कोणत्या औषधाला विंटरग्रीनचे तेल म्हणून संबोधले जाते? काय म्हटलं इथं पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे, कोणत्या औषधाला विंटरग्रीनचे तेल म्हणून संबोधले जाते? बघा विंटरग्रीनचे तेल म्हणून ए मध्ये म्हटलंय ॲसिटाइल सॅलिसिलिक आम्ल, ब मध्ये आहे सोडियम सॅलिसिलेट, क मध्ये आहे मिथाइल सॅलिसिलेट, ड मध्ये आहे सॅलिसायलेट जग. तर विंटरग्रीनचे तेल ठीक आहे हे एक सुगंधी तेल असते. बरोबर आहे, याचा फ्रॅग्रन्स येतो, सुगंध येतो, म्हणून याला आपण सुगंधी तेल म्हणतो. तर त्यामध्ये मिथाइल सॅलिसेट वापरला जातो. ठीक आहे, मिथाइल सॅलिसेट याला या विंटरग्रीनच्या तेलाला कॉमन भाषेमध्ये मिंटी असंही म्हटलं जातं. मिंटी, मिथाइल सॅलिसेट किंवा विंटरग्रीनचे तेल असे आपण त्याला म्हणतो. हे सुगंध फ्रॅग्रन्स असल्यामुळे याचा जास्त वापर करतात. पुढील प्रश्न आपला,
स्वच्छता पद्धतीत वापरले जाणारे घन अधिशोषक कोणते आहेत? जे आपण स्वच्छता करतो त्या पद्धतीमध्ये घन अधिशोषक, ठीक आहे, म्हणजे काय करतात ते शोषून घेतात. तर काय करतात आपल्याला माहित आहे ॲल्युमिना आणि सिलिका हे काय करतात त्यांच्यावरती पोरस हे जे आपले त्याचा भाग असतो याच्यावरती असेच पोरस छिद्र असतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं हे घाण असते ती याच्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होते, त्याच्यामध्ये स्वच्छता करत असतात. ॲल्युमिना सिलिका हे आपल्याला स्वच्छता पद्धतीत वापरले जाणारे घन अधिशोषक आहेत असं आपण इथं म्हणू शकतो. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, तो म्हणजे काय डिटेक्शन टॅगची आवश्यकता किंवा आवश्यक वैशिष्ट्ये कोणती आहेत? डिटेक्शन टॅगची, बरोबर आहे. तर डिटेक्शन टॅग हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत बघा. हे कुठं वापरतो आपण? जर आपले जे एक्सप्लोजिव्ह स्फोटक असतात त्यामध्ये आपण यांना वापरतो. तर एक एक बघूया आपण इथं. ते काय म्हटलेलं आहे डिटेक्शन टॅगची आवश्यक कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर एक मध्ये काय म्हटलंय निसर्गात त्यांचे अस्तित्व नसावे, बरोबर आहे, त्यांचं अस्तित्व निसर्गामध्ये नसावं. 2 मध्ये म्हटलंय कमीत कमी 5 वर्ष शक्यतो 10 वर्ष त्यांची बाष्प सोडत राहावे, त्यांनी काय करावं होतं बाष्प सोडत राहावं. पुढे काय म्हटलंय हे PPM पातळीपर्यंत शोधण्यायोग्य असावं. आणि ड मध्ये काय म्हटलंय किंवा चौथ्यामध्ये काय म्हटलंय त्यामुळे स्फोटकांचे गुणधर्म बदलू नयेत, ठीक आहे. हे 4 वाक्य दिलेत आणि त्यापैकी काय म्हटलंय डिटेक्शन टॅगची आवश्यक वैशिष्ट्ये कोणती आहेत? कोणती आहेत म्हटलेलं आहे बघा. तर इथे काय म्हटलंय 1, 2 आणि 4. एक म्हणजे कुठला आहे निसर्गतः त्यांचे अस्तित्व नसावे, बरोबर आहे. निसर्गामध्ये ते आपल्याला मुक्त स्वरूपात ते मिळू नये म्हणजे अस्तित्व नसावे, हे बरोबर आहे. परत काय म्हटलंय 2 मध्ये दुसरा तर कमीत कमी काय म्हटलंय 5 वर्ष किंवा शक्यतो 10 वर्ष त्यांनी काय करावं बाष्प सोडत राहावे. बाष्प सोडल्यामुळे काय होईल आपल्याला ते डिटेक्ट होतील, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल आपल्याला याचं डिटेक्शन होईल, ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलंय बघा चौथं त्यामुळे स्फोटकांचे गुणधर्म बदलू नयेत. जे स्फोटक आहे त्यांचे गुणधर्म बदलता कामा नये, ठीक आहे, ते ॲज इट इज राहावे. हे 1, 2 आणि 4 हे बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय तिसऱ्यामध्ये काय म्हटलंय तर ते PPM पातळीपर्यंत शोधण्यायोग्य असावे. हे आपल्या इथं काय म्हटलंय हे वैशिष्ट्य नाही आहे. PPM म्हणजे काय बघा याला आपण असं लिहू शकतो PPM, त्यालाच म्हणतो आपण पार्ट्स पर मिलियन, ठीक आहे, पार्ट पर मिलियन असं आपण त्याला म्हणत असतो. मग एवढ्या लेवलवरती म्हणजे एवढ्या लेवलवरती ते शोधण्यायोग्य असावं हे चुकीचं आहे. मग इथं बाकीचे जे राहिलेत 1, 2 आणि 4 हे आपलं बरोबर पर्याय आहेत. मग बघा अशा तऱ्हेनं आपल्याकडे आपण हे सगळे पहिले प्रश्न घेतलेले आहेत आपण. तर पुन्हा एकदा सांगतो मी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, त्यांचं आपण आन्सर की पण दिलेले आहेत, प्लस आपण 10 व्हिडिओ पण बनवलेले आहेत एक्सप्लेनेशनचे या फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनवरती. प्लस आपल्याकडे हे रेकॉर्डेड बॅच पण उपलब्ध आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी. तर अशा तऱ्हेने तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सायन्स बाय दीपक कलडोने या ॲपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे नंबर पण दिलेला आहे. आणि तुम्हाला या जे आपली क्वेश्चन पेपर होता आताच आपण जो पहिला क्वेश्चन पेपर त्या क्वेश्चन पेपरची जर PDF पाहिजे असेल तर खाली आपण एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्रामवरती मी हा क्वेश्चन पेपर टाकेल. आणि प्लस तुम्हाला भविष्यात वाटत असेल की असेच प्रश्न जर तुम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले. तर असे वेगवेगळे क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहेत. आपण वाटलं तर त्याच्यावरती व्हिडिओ घेऊया. प्लस तुम्हाला वाटलं की याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही असे MCQs पाहिजेत असेल तुम्हाला प्रॅक्टिससाठी तर तसेही कमेंट करून सांगा किंवा खाली आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही सांगू शकता. असं आपण एक ग्रुप बनवूया. त्याच्यामध्ये मग तुम्हाला रोज 5 क्वेश्चन दिले जातील. त्या क्वेश्चनचं तुम्ही स्वतः सराव करा आणि त्याच्यावरती आपण कुठला पर्याय होता त्या 4ही पर्यायांचं विश्लेषण आपण जर संडेला एक लाईव्ह लेक्चर ठेवू किंवा मी व्हिडिओ तुम्हाला असा रेकॉर्ड करून देईल आणि ते तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त MCQचा सराव होईल, ठीक आहे. कारण का आता बऱ्याच लोकांचा अभ्यास वगैरे झालेला आहे, परीक्षा कधी तारीख डिक्लेअर होऊ शकते, त्यासाठी आपल्याला असे जास्तीत जास्त MCQ माहिती असणं त्याचं स्पष्टीकरण माहिती असणं महत्त्वाचं उपयोग गरजेचं आहे. मी स्वतः फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रामध्ये गेले 10 वर्ष काम करत आहे. बऱ्याच आपल्या पोलीस बांधवांच्या विनंतीनुसार पुन्हा एकदा आपण ऑनलाईन आलेलो आहे, ठीक आहे. यापूर्वीच आपला फॉरेन्सिक सर्च नावाचा चॅनल आहे, त्याच्यावरती आपण काय डिपार्टमेंटल PSIचं जास्त घेतलेलं नाही आहे. आपण खास डिपार्टमेंटल PSIसाठी आपण सायन्स बाय दीपक कलडोने या नावाचा हा चॅनल काढलेला आहे. तुम्ही सर्वांनी त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला मिळत राहतील. प्लस तुम्हाला आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये कोणता टॉपिक अवघड गेलेला आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्या टॉपिकवरती आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. आणि तुम्हाला असेच जर MCQ आवडले तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी आपण असे पेपर काढू, त्याची माहिती काढू, 4ही पर्यायामधले आपण ऑप्शन इथं स्पष्टीकरण करून सांगू, जेणेकरून यापैकी एखादा जरी प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये आला तर तो तुम्हाला माहिती आहे आपल्याला मेरिटमध्ये आणू शकतो.
फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिन आपला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे मुख्यच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर तो तुम्ही व्यवस्थितपणे करणं आणि त्यामध्ये माझा खरेचा वाटा असणं हे मला योग्य वाटतं. त्यासाठी आपण हा प्रयत्न चालू केलेला आहे. तर तुम्हाला हे लेक्चर सिरीज वगैरे कशी वाटली खाली तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन एखादा टॉपिक किंवा नवीन एखादी प्रश्नपत्रिका पाहूया आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर सांगितलं तर आपण कमेंट करा. आपण पुढील लेक्चरमध्ये असाच एखादा क्वेश्चन पेपर पाहूया आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना शुभेच्छा. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.